हॅलो सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक पर्वत सरांचा नमस्कार. गुड मॉर्निंग आणि ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर आपलं सर्वांचं स्वागत. तर आपल्याला आत्ता पुढचा टॉपिक सुरू करायचा आहे सेमी कंडक्टर्स. 11वीच्या टॉपिकचं नाव आहे सेमी कंडक्टर्स आणि 12वीला तोच पुढं कंटिन्यू आहे. त्याच्याशी सेमी कंडक्टर डिव्हायसेस तयार जे काय आहेत त्याच्यावर त्या डिव्हायसेसवर सगळे फिजिक्सचे बाकी बेसिक गोष्टी आहे. तर मग फर्स्ट सेक्शनमध्ये आपण 11वीचा सेमी कंडक्टर म्हणजे थोडक्यात सेमी कंडक्टरचा फर्स्ट पार्ट बघणार आहे आणि दुसऱ्या सेकंड पार्टमध्ये 12वीचं बघणार आहे. थोडंफार इकडं जरी झालं मागं पुढं तर आपल्याला तो व्हिडिओ तेवढ्या वेळेत बसवायचा आहे. त्यामुळे आपण फर्स्ट आणि सेकंड असं समजायचं. फर्स्ट पार्ट म्हणजे 11वी मॅक्सिमम असेल आणि सेकंड पार्टमध्ये 12वीचं. 11वी आणि 12वी तसं फार वेगळं नाही. 12वीसाठी ते 11वीचं सगळं बेसिक लागतंच. थोडा थेरॉटिकल पार्ट थेरॉटिकल पार्ट आहे. त्यामुळे आपण थेरी बारीक सारी गोष्टी लक्षात घ्यायची. MCQ जे आहे याच्यावर थेरी क्वेश्चन विचारता येतात आणि साधे साधे क्वेश्चन आहे. त्यामुळे आपण थोडं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, सुरू करतो आपण. सेमी कंडक्टर्स. सेमी कंडक्टर्स तर आपण 5वीपासून बघतो कंडक्टर्स किंवा मेटल्स किंवा इलेक्ट्रिसिटीचे जे काय इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते, जे काय मेटल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार आहे त्याच्यावरनं त्याची कंडक्टिव्हिटीवरनं 3 टाईप्स पडतात. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, सेमी कंडक्टर. असे गुड कंडक्टर, बॅड कंडक्टर आणि सेमी कंडक्टर किंवा कंडक्टर्स, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर्स करस्पॉन्डिंग नावं. गुड कंडक्टर त्यालाच कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणतात. इन्सुलेटर त्याला बॅड कंडक्टर आणि सेमी कंडक्टर असे 3 टाईप्स आहेत. तर आपल्याला आता बँड थिअरीच्या बेसिसनुसार त्याचं थोडं 3 टाईप्स का पडतात, कसे पडतात, नेमकं काय होतं ते बघायचं आहे. तर याच्या आधीच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं याच्यात स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ऑर्बाईटमध्ये ऑर्बाईट होत असेल हायड्रोजन ॲटममध्ये पाहिलं तर त्याची एनर्जी वेगवेगळी असते. कोणता ॲटम घेतला तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहे ते अनेक इलेक्ट्रॉन्स, हायड्रोजनमध्ये एक असतो, बाकीच्या ॲटममध्ये जे अनेक इलेक्ट्रॉन्स असतात ते अशा वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये रिवॉल्ड होत असतात. इलेक्ट्रॉन जे आहे ते वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये रिवॉल्ड होत असतात. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती, केमिस्ट्रीचं हे सगळं बेसिक. तर ते कोणताही सॅम्पल घेतला, कोणताही मेटल घेतला, कोणताही सबस्टन्स घेतला, मेटलचा तुकडा घेतला पण स्मॉल पार्ट, तर त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ ॲटम्स असणार आहे आणि प्रत्येक ॲटम्समध्ये असे जो काय आहे त्याचे इलेक्ट्रॉन्स असे वेगवेगळ्या ऑर्बाईटमध्ये रिवॉर्ड होत असतील. बँड थिअरीचं बेसिक बोलून राहिलो मी. तर ते इलेक्ट्रॉन जे समजा ह्या ॲटमचे पहिला ॲटमचे 2 इलेक्ट्रॉन इथं फर्स्ट ऑर्बिटमध्ये रिवॉर्ड होतात. तर सॅम्पलमध्ये अनेक ॲटम असतील. त्याच्यातल्या पहिल्या प्रत्येक ॲटमचे पहिल्या ऑर्बिटमधले 2-2 इलेक्ट्रॉन याची आणि याची एनर्जी किंवा दुसऱ्या ॲटममधले प्रत्येक पहिल्या ऑर्बिटमधल्या सगळ्या ॲटमची एनर्जीची सारखी असेल, ऑलमोस्ट सेम असेल, त्याची एनर्जी लेवल सारखी असेल. तर असं ग्रुप ऑफ एनर्जी लेवल, द ग्रुप ऑफ इक्वली स्पेस्ड एनर्जी लेवल, ऑलमोस्ट इक्वली स्पेस्ड म्हणा पाहिजे तर द ग्रुप ऑफ ऑलमोस्ट इक्वली स्पेस्ड एनर्जी लेवल इज कॉल्ड बँड. त्याला बँड म्हणतात. तर ते जे काय बँड्स आहेत एनर्जी बँड त्याला एनर्जी बँड म्हणतात. ग्रुप ऑफ एनर्जी लेवल्स ऑफ द इक्वली स्पेस्ड इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एनर्जी बँड. आता पहिल्या ऑर्बिटमधले जे काय सगळे त्या सॅम्पलमधले जे इलेक्ट्रॉन आहे त्या सर्वांची एनर्जी जवळजवळ सारखी असेल. याची एनर्जी कमी असते, पुढच्या ऑर्बिटमधल्या एनर्जी वाढत जातात
आपण ॲटम स्ट्रक्चरमध्ये किंवा टॉपिकमध्ये पाहिलं, ॲटम स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लायमध्ये, केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं आहे. तर समजा आता ते दाखवतो मी. हा काहीतरी एक एनर्जी बँड आला. हा इनर मधल्या म्हणजे पहिल्या ऑर्बिटचा समजा एनर्जी बँड आला. त्याची एनर्जी कमी आहे. हा पुढच्या ऑर्बिटचा एनर्जी बँड आला. हा पुढच्या ऑर्बिटमध्ये रिवॉर्ड होणाऱ्या इलेक्ट्रॉनचा एनर्जी बँड आला. हे फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, समजा थर्ड ऑर्बिट, असं वेगवेगळे आपल्याला कन्सेप्ट कळण्या इतकं बोलतो मी. त्याच्यावर पाहिजे फार बोलता येतं आपल्याला. जास्त बोललं का विषय अवघड वाटत जातो. तर हे जे काय इनर ऑर्बिटचे एनर्जी बँड्स मी इथं काढले, पहिले 2-3 बँड्स काढले. असे भरपूर इनर ऑर्बिटचे. आता त्या सबस्टन्सचा ॲटॉमिक नंबर किती आहे त्यानुसार ते तसं येणार आहे. तर हे इनर बँड्स काढले. हे कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स असतील. कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स असतील. कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स असतील. तर हे सर्व एनर्जी बँड मी दाखवत नाही बसत आता. इनर एनर्जी बँड जे ते कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स असतील. असे भरपूर बँड्स असतील. तर त्याच्यापैकी मी कोणता तरी एक इनर एनर्जी बँड दाखवला का विच इज कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स. हे इनर बँड झाले. इनर बँड जे ते कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स असतील. त्याच्यानंतर बाहेर बाहेर जसं जाऊ, बाहेर तो काय सबस्टन्स घेतला त्याच्यातल्या आउटर मोस्ट ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. तर ह्या ॲटमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दुसऱ्या परत हे जो काय सबस्टन्स आहे त्याच्यात अनेक ॲटम्स आहे. सगळ्या ॲटमच्या सर्व ॲटमच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची एनर्जी जवळजवळ सारखी असेल. तर त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा जो एनर्जी बँड आहे का त्याची एनर्जी ह्या एनर्जी आहे त्याच्यापेक्षा जास्तच असणार आहे. तर तो जो काय व्हॅलन्स ॲटमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग एनर्जी बँड आहे त्याला व्हॅलन्स बँड म्हणतात. व्हॅलन्स बँड. मी इनरमधले भरपूर बँड्स आहे ते एकानेच दाखवले. आपल्याला मेन इथं व्हॅलन्स बँड मी दाखवला. द एनर्जी बँड ऑफ द ऑल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दॅट इज कॉल्ड व्हॅलन्स बँड. आता हा पार्शियली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स, पार्शियली ऑर कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स असेल. व्हॅलन्स बँड, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे. व्हॅलन्सी कशी येते काय येते. तर व्हॅलन्स बँड जो आहे तो पार्शियली ऑर कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स असेल. आणि त्याच्या जस्ट बाहेरचे, याच्या बाहेर भरपूर बँड्स आहेत. तर याच्या जस्ट आबो जो बँड आहे, याच्या जस्ट आबो जो बँड आहे पहिला, याच्या जस्ट पहिला बँड, याला म्हणतात कंडक्शन बँड. कंडक्शन बँड. आता व्हॅलन्स बँड जर पार्शियली फिल्ड असेल तर कंडक्शन बँड एमटी राहणार, कारण याच्यातच पूर्ण इलेक्ट्रॉन नाही. त्यामुळं पुढच्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन व्हायला काही शिल्लकच राहत नाही. त्यामुळं हा जर पार्शियली फिल्ड असेल तर पुढचा एम टी असेल, कंडक्शन बँड एम टी असेल. आणि हा जर कम्प्लिटली फिल्ड असेल आणि याचे जर काय शिल्लक असेल तर मग हा पार्शियली फिल्ड असेल. व्हॅलन्स बँड नंतर जो काय पहिला बँड आला दॅट इज कॉल्ड कंडक्शन बँड. व्हॅलन्स बँड मे बी पार्शियली ऑर कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स. आणि व्हॅलन्स बँड जो आहे कम्प्लीट पार्शियली ऑर कम्प्लिटली फिल्ड ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल. आणि त्याच्यानंतरचा कंडक्शन बँड जो आहे तो करस्पॉन्डिंग एम टी ऑर पार्शियली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स असेल. पार्शियली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स असेल. तर आपल्याला ह्या आतल्या बँडची फार गरज नाही. आता आपल्याला इथं कंडक्टिव्हिटीचा बेसिक त्याची मेटलची किंवा जे काय सबस्टन्स आहे त्याच्या कंडक्टिव्हिटीचे आपल्याला बेसिक बघायचं. त्याचे कसे पार्ट होतात तर कसे टाईप, त्याच्यासाठी आपल्याला बाकी बँडची गरज नाही. तर हा व्हॅलन्स बँड म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या जे काय सगळ्यांची व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल सारखी असेल त्याचा जो काय बँड तयार झाला, जो काय ग्रुप आहे, तर दॅट व्हॅलन्स बँड इलेक्ट्रॉनची जी काय एनर्जी आहे त्याला व्हॅलन्स बँड, त्याचा एनर्जी बँड तो व्हॅलन्स बँड झाला.
आणि त्याच्या जस्ट अबोव दी कंडक्शन बँड. याच्या पुढं भरपूर बँड्स आहेत. तर जस्ट अबोव दी व्हॅलन्स बँड दॅट इज कॉल्ड कंडक्शन बँड. ते कसे फील्ड आहे काय ते पाहिलं. आणि मग ह्या दोघांच्या मधी हा जो गॅप आहे दोघांच्या मधी याला म्हणतात फॉरबिडन एनर्जी गॅप किंवा म्हणजे फॉरबिडन एनर्जी गॅप किंवा नुसतं एनर्जी गॅप. म्हणजे हा एक तिसरा बँड आला. ह्या दोघांच्या मध्ये जो बँड आहे दॅट इज कॉल्ड फॉरबिडन एनर्जी बँड किंवा फॉरबिडन एनर्जी गॅप. तर या दोघांच्या मधला जो आहे तो किती गॅप आहे फॉरबिडन एनर्जी बँड किंवा दोघांच्या मधला जो गॅप आहे दॅट इज कॉल्ड फॉरबिडन एनर्जी बँड फॉरबिडन एनर्जी गॅप. तो किती आहे त्याच्यानुसार दॅट मेटल जो आहे दॅट मे बी त्याच्यावरनं त्याचे पार्ट्स म्हणजे त्याच्यावरनं त्याचे टाईप्स पडतात. तर त्याच्यावरनं त्याचे 3 टाईप्स पडतात. कंडक्टर म्हणजे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बॅड कंडक्टर, बॅड कंडक्टर. बॅड कंडक्टर म्हणजेच इन्सुलेटर. आणि तिसरा सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर. मी इथं सेमी कंडक्टर लास्टला लिहिला आहे. इथं जे क्रम म्हणजे सिक्वेंटली लिहिले त्यानुसार त्याचं एक्सप्लेनेशन असेल. तर आत्ता जे पाहिलं आपण व्हॅलन्स बँड दॅट मे बी कम्प्लिटली ऑर पार्शियली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स. आणि त्याच्यानंतर हा जो काय कंडक्शन बँड येतो कंडक्शन बँड व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड हे जे येतात व्हॅलन्स बँडच्या जस्ट अबोव जो येतो दॅट इज द कंडक्शन बँड. व्हॅलन्स बँडच्या जस्ट अबोव जो येतो त्याला म्हणतात कंडक्शन बँड. व्हॅलन्स बँडच्या जस्ट अबोव जो बँड आहे दॅट इज कॉल्ड कंडक्शन बँड. तो कसा आहे काय आत्ता आपण पाहिलं. व्हॅलन्स बँडच्या जस्ट अबोव जो आहे दॅट इज कॉल्ड कंडक्शन बँड. दोघांच्या मधला जो गॅप आहे दॅट इज कॉल्ड फॉरबिडन एनर्जी गॅप. तर दोघांच्या मधला गॅप जो आहे तो वेगवेगळ्या सबस्टन्समध्ये वेगवेगळा आहे. त्याच्यावरनंच त्याचे 3 टाईप पडतात. आता ज्या मेटलमध्ये ज्या सबस्टन्समध्ये कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड हा व्हॅलन्स बँड आणि हा कंडक्शन बँड हे दोघंही एकमेकावर ओव्हरलॅप असतील म्हणजे फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणजे हा मधला बँड जर काहीच नसेल फॉरबिडन एनर्जी गॅप 0 जर असेल फॉरबिडन एनर्जी गॅप 0 म्हणजेच व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकावर ओव्हरलॅप झालेले असतील. हा व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकाला असे टच असतील किंवा एकमेकावर डायरेक्ट असे ओव्हरलॅप्स झालेले असतील. ह्या टाईपने असे जस्ट टच असतील किंवा एकमेकामध्ये ते असे ओव्हरलॅप झालेले असतील. ओव्हरलॅप झालेले असतील म्हणजे मधी गॅप काहीच नसेल. तर इथं काहीच गॅप नसेल तर याच्यामध्ये काय होणार आहे व्हॅलन्स बँडमध्ये जे काय इलेक्ट्रॉन आहे व्हॅलन्स बँडमध्ये जे काय इलेक्ट्रॉन्स आहे दोघं एकमेकाला ओव्हरलॅप झालेले त्यामुळे ते व्हॅलन्स बँडमधले जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते कंडक्शन बँडमध्ये असल्यासारखे झाले. आणि म्हणजेच कंडक्शन बँडमध्ये जर इलेक्ट्रॉन्स आले तर तिथं कंडक्टिव्हिटी येते. शब्दातच अर्थ आहे कंडक्शन बँड. त्याच्यामध्ये कंडक्शनसाठी जर इलेक्ट्रॉन असतील फ्री इलेक्ट्रॉन्स तर तिथं कंडक्टिव्हिटी येणार आहे. त्यामुळे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन हे दोन्ही एकाच घरात असल्यासारखं झालं. दोन्ही कॉमन एकमेकाला जवळ एकमेकाला ओव्हरलॅप आहे. त्यामुळे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन इथं कंडक्शन बँडमध्ये असल्यासारखं झालं म्हणजेच कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे इथं कंडक्टिव्हिटी येते. तर त्यामुळे ज्या मेटलमध्ये जनरली मोस्ट ऑफ द मेटलमध्ये ज्या सबस्टन्समध्ये मेटल्स जे त्यांच्यामध्ये
फॉरबिडन एनर्जी गॅप जो येतो 0 असतं, म्हणजे दोघंही ओव्हरलॅप झालेले असते. त्यामुळे मेटल्स आर दी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कंडक्शनसाठी फ्री इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स त्या कंडक्शन बँडमध्ये असल्यासारखं, त्यामुळं कंडक्शनसाठी फ्री इलेक्ट्रॉन्स आहे, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स जे आहे तिथं कंडक्टिव्हिटी येते, करंट येतो. बॅटरी जर अप्लाय केली, एक्सटर्नल पॉवर सप्लाय जोडला, तर तिथं इलेक्ट्रॉन्स कंडक्ट होणार आहे. त्यामुळे दॅट इज, तो काय सबस्टन्स आहे, दॅट इज कॉल्ड गुड कंडक्टर. हा फॉरबिडन एनर्जी गॅप किती आहे त्यानुसार. आता इथला हा फॉरबिडन एनर्जी गॅप, ह्या केसमध्ये इन्सुलेटरमध्ये फॉरबिडन एनर्जी गॅप ग्रेटर दॅन 3 इलेक्ट्रॉन्स व्होल्ट असतो. इट इज ग्रेटर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. फॉरबिडन एनर्जी गॅप ग्रेटर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट जर असेल तर ते झाला बॅड कंडक्टर. आणि फॉरबिडन एनर्जी गॅप लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट, इलेक्ट्रॉन व्होल्ट हे एनर्जीचं युनिट आहे ॲक्च्युली, 3 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा कमी जर असेल तर तो झाला सेमी कंडक्टर. आता थोडं नीट ऐकायचं, याला बॅड कंडक्टर का म्हणायचं किंवा याला सेमी कंडक्टर काय म्हणायचं, का म्हणायचं. तर नॉर्मली म्हणजे आत्ता रूम टेम्परेचरला, नॉर्मल टेम्परेचरला व्हॅलन्स बँडमध्ये जे काय इलेक्ट्रॉन्स आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडमधले, नॉर्मल म्हणजे रूम टेम्परेचरला, तर इथं आपण याला समजा टेम्परेचर जरी वाढवलं थोडंफार इथं, तर ह्या ज्या काय इलेक्ट्रॉनला एनर्जी गेन होईल, इलेक्ट्रॉन्सला व्हॅलन्स बँडमधल्या इलेक्ट्रॉन्स गेट एनर्जी, इलेक्ट्रॉन गेन्स दी एनर्जी, आणि त्याला एनर्जी मिळाल्यामुळं तो इथं वरती लोअर एनर्जीमधनं हायर एनर्जीमध्ये ट्रान्झिशन म्हणजे जाण्याचा प्रयत्न करल. पण हा गॅप इतका आहे, हा गॅप इतका जास्त आहे, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे मच मोर झालं. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन जरी आपण इथं टेम्परेचर वाढवलं तर हे इलेक्ट्रॉन्स तिथपर्यंत जातील एवढी त्याला एनर्जी मिळत नाही. म्हणजेच एनर्जी त्यांची एवढी तिथपर्यंत पोहोचत नाही टेम्परेचर जरी वाढवलं तरी. म्हणजे इथं टेम्परेचर जरी वाढवलं तर याच्यातले इलेक्ट्रॉन इथं जात नाही. तसं इथं रूम टेम्परेचरला सुद्धा इवन रूम टेम्परेचरला याच्यातल्या इलेक्ट्रॉनला रूम टेम्परेचरमुळं थर्मल एनर्जी मिळून काही इलेक्ट्रॉन्सला इथून इथं जाईल एवढी एनर्जी मिळते. म्हणजे ॲट रूम टेम्परेचर द एनर्जी gained by the sum of the electrons in the valence band is sufficient to jump from this lower energy level to higher energy level. त्यामुळे नॉर्मलला म्हणजेच रूम टेम्परेचरला सुद्धा याच्यातले काही इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळून ते इथं वरती ट्रान्झिशन होतं, म्हणजे लोअर एनर्जीमधनं हायर म्हणजेच व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये त्याचं ट्रान्झिशन होतं. म्हणजेच ते दॅट कॅन जम्प्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड. त्यामुळे इथं कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन आले, त्यामुळे याला काहीतरी कंडक्टिव्हिटी येते, याच्या कम्पॅरेटिव्हली कमी येते, त्यामुळे त्याला म्हणलं सेमी कंडक्टर. फॉरबिडन एनर्जी गॅप 3 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा कमी असेल तर याच्यातले काही इलेक्ट्रॉन इथं जातात, तर दॅट सबस्टन्सेस देअरफॉर हॅविंग सम स्मॉल इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी तिथं कंडक्ट होते, त्यामुळे त्याला म्हणलं सेमी कंडक्टर. पण इथं नॉर्मलला रूम टेम्परेचरला इथून इथं इलेक्ट्रॉन जाऊ शकत नाही, त्याला जी काही एनर्जी मिळणार आहे इथल्या इलेक्ट्रॉनला दॅट इज नॉट सफिशियंट टू जम्प्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड ॲट रूम टेम्परेचर किंवा नॉर्मल टेम्परेचरला. त्यामुळे इथं व्हॅलन्स कंडक्शन बँडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात, कंडक्शन बँडमध्ये ह्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात, आणि इलेक्ट्रॉन्स नाही म्हणजे त्याला कंडक्टिव्हिटी नाही. तर हे झालं बॅड कंडक्टर. तर कंडक्टरचं याच्यावरनं आपण काय एनर्जी बँडच्या बेसिसवरनं बँड थेअरी वापरून म्हणजे मेटल किंवा कोणत्याही सबस्टन्सची इलेक्ट्रिसिटी संदर्भात जे काय 3 टाईप्स पडतात, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर, ते पाहिलं आपण.
याच्यावर MCQs ते छोटे छोटे असतात. तर आत्ता आपण पाहिलं जनरली ऑल मेटल जे आहे ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी हाय असते. कंडक्टिव्हिटी हाय असते म्हणजे रेजिस्टन्स कमी असतो. याची कंडक्टिव्हिटी जी आहे ती याच्याने याच्यापेक्षा जास्त आणि याच्यापेक्षा कमी. याची मुळात झिरोची ऑलमोस्ट. त्यामुळं गुड कंडक्टरपेक्षा थोडी कमी. याची कंडक्टिव्हिटी गुड कंडक्टरपेक्षा कम्पॅरेटिव्हली बरीच कमी, पण कंडक्टिव्हिटी काहीतरी आहे. म्हणजे सेमीकंडक्टर शब्दातच अर्थ आहे दोघांच्या मध्ये कंडक्टिव्हिटी असणाऱ्या, दॅट इज दिस सेमीकंडक्टर. त्याचा फॉरबिडन एनर्जी गॅप लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. तर बॅड कंडक्टर कोणते कोणते आपल्याला माहिती आहे? वूड, रबर, प्लॅस्टिक बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर सेमीकंडक्टर जे आहे, सेमीकंडक्टर सिलिकॉन, जर्मॅनियम, सिलिकॉन आणि जर्मॅनियम हे जे 14th ग्रुप पिरियडिक टेबलचे 14th ग्रुप न्यू मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, त्याच्या 14व्या ग्रुपमधले एलिमेंट जर्मॅनियम आणि सिलिकॉन हे सेमीकंडक्टर म्हणून आपल्याला आपण वापरतो. हे अवेलेबल आहे, परवडतात. तर फॉरबिडन एनर्जी गॅप फॉर सिलिकॉन जो आहे, सिलिकॉनसाठी फॉरबिडन एनर्जी गॅप तो आहे 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट ही एनर्जी आहे. आणि जर्मॅनियमसाठी फॉरबिडन एनर्जी गॅप जो आहे तो 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. जर्मॅनियमसाठीचा कमी आहे 0.72 आणि सिलिकॉनसाठीचा 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट फॉरबिडन एनर्जी गॅप. हे दोन सेमीकंडक्टर जे आपण जनरली वापरतो ते. ते झालं बँड थेअरीनुसार त्याचं बेसिस. आता पुढं ऐकायचं थोडं. हे जे 14 ग्रुपचे एलिमेंट आहे सिलिकॉन, जर्मॅनियम म्हणजे सेमीकंडक्टर जे काय त्याची जे काय एलिमेंट आहे त्याची व्हॅलन्सी 4 असते. 4 व्हॅलन्सी असते. म्हणजे आउटर मोस्ट व्हॅलन्स जे ऑर्बिटमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहे 4 इलेक्ट्रॉन असतात. 4 इलेक्ट्रॉन्स असतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. 14व्या ग्रुपचे एलिमेंट्स आहेत. पुढचा पाठ थोडा. तर ते बँड थेअरीचं बेसिस झालं. आता पुढं ऐकायचं. सिलिकॉन किंवा जर्मॅनियम घेतला मी, समजा जर्मॅनियम घेतला. जर्मॅनियम म्हणजे त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असे 4 इलेक्ट्रॉन्स आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हा जर्मॅनियम घेतला, पहिला ॲटम आउटर मोस्ट ऑर्बिटमधले दाखवतो मी. हे वेगवेगळे ॲटम घेतले जर्मॅनियमचे. जर्मॅनियम प्युअर जर्मॅनियम क्रिस्टलचं मी शॉर्टमध्ये स्ट्रक्चर काढतो. हे पहिलेचे 4 ॲटम इलेक्ट्रॉन झाले व्हॅलन्स. हे पुढच्या ॲटमचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले. हे पुढच्या ॲटमचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले. हे या पुढच्या ॲटमचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले. हे पुढच्या ॲटमचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले. यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग फॉर्म झालेलं असतं. यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग फॉर्म झालेलं असतं. हे याचं पुढच्या ॲटमशी बॉन्ड फॉर्म होईल. हे पुढच्या ॲटमशी बॉन्ड फॉर्मेशन होईल. असं पुढच्या ॲटमशी याचं बॉन्ड फॉर्मेशन होईल. असं भरपूर त्या जो काय स्मॉल पार्ट ऑफ द जर्मॅनियम घेतला, जर्मॅनियमचा तुकडा घेतला, स्पेसिमेन घेतलं. जर्मॅनियम जो काय सेमीकंडक्टर त्याचं मी स्ट्रक्चर दाखवतो. प्युअर जर्मॅनियम सेमीकंडक्टरचं इथं थोडं दाखवलं मी. आपल्याला कसंही दाखवता येईल. मी आत्ता बोललो तर हे सगळे जर्मॅनियमचे 5-7 ॲटम दाखवले मी. किती दाखवले? 3 आणि 2 5 ॲटम दाखवले. असं त्याच्यामध्ये स्मॉल सॅम्पलमध्ये हजारो लाखो ॲटम्स असतात. तर या टाईपने प्युअर जर्मॅनियम क्रिस्टलचं स्ट्रक्चर आहे. तर याला जर आपण टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचरला सुद्धा याच्यातले काही कोव्हॅलंट बॉन्ड जे आता हे जे काय बॉन्ड फॉर्मेशन झालेले स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्मेशन, इवन रूम टेम्परेचरला याच्यातले काही बॉन्ड्स फॉर्म जे आहे ते कोव्हॅलंट बॉन्ड्स जे आहे ते ब्रेक होतात.
आणि त्या इलेक्ट्रॉन्सला काही इलेक्ट्रॉन्सला व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडपर्यंत उडी जाईल. कंडक्शन बँडपर्यंत त्याची उडी जाईल एवढी त्याला एनर्जी मिळते. त्यामुळे ते व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये काही इलेक्ट्रॉन्स रूम टेम्परेचरला सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे ॲट रूम टेम्परेचर सेमीकंडक्टर शोज सम इलेक्ट्रिसिटी. म्हणजे रूम टेम्परेचरला त्याची इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी 0 नसते, काहीतरी कंडक्टिव्हिटी असते. तर त्याची टेम्परेचर वाढवलं. आता सेमीकंडक्टरचं टेम्परेचर वाढवलं तर काय होईल? त्या इलेक्ट्रॉनचं अजून जास्तीत जास्त इथले जे काय कॉलन बॉन्ड्स आहे त्याच्यातले जास्त ब्रेकिंग होईल. म्हणजे इथनं व्हॅलन्स बँड पण कंडक्शन बँडमध्ये जास्त इलेक्ट्रॉन जम्पिंग होणार आहे हायर एनर्जीला. आणि मग त्यामुळे तिथं ह्या बँडमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढली म्हणजे कंडक्टिव्हिटी वाढली. म्हणजे सेमीकंडक्टरचं जर टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर ऑफ द सेमीकंडक्टर वाढवलं तर काय होतं? तिथं इथल्या इलेक्ट्रॉनची संख्या इकडं जाणारे जास्त होतात आणि कंडक्शन बँडमध्ये जास्त इलेक्ट्रॉन गेला म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. कंडक्टिव्हिटी वाढते. टेम्परेचर वाढवलं तर कंडक्टिव्हिटी वाढते. त्यामुळं सेमीकंडक्टर जे आहे दॅट हॅविंग पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. मग 1 वाढवलं तर कंडक्टिव्हिटी वाढते, टी वाढवलं तर कंडक्टिव्हिटी वाढते. म्हणजे त्याला पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट आहे सेमीकंडक्टरला. आता हेच याच्यामध्ये बघायचं, इन्सुलेटर किंवा कंडक्टरमध्ये. कंडक्टरमध्ये काय होतं? कंडक्टरमध्ये जर आपण त्याचं टेम्परेचर वाढवलं, कंडक्टरमध्ये त्याचं टेम्परेचर वाढवलं तर काय होतं? त्या इलेक्ट्रॉन्सला कंडक्टरमध्ये, कंडक्टर म्हणजे त्यांचे दोघं व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड जे ते ओव्हरलॅप असतात. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये हे दोघंही ओव्हरलॅप असतात. त्यामुळे आपण मेटलचं म्हणजेच गुड कंडक्टरचं जर टेम्परेचर वाढवलं तर काय होतं? त्या याच्यातल्या इलेक्ट्रॉनला थर्मल एनर्जी गेन होती. त्याच्यासारखंच यालाही एनर्जी मिळणार आहे. पण हे दोघंही एकमेकात असल्यासारखे. त्यामुळे याला एनर्जी मिळाल्यामुळं काय होणार आहे? तिथं त्यांचा व्हायब्रेशनल ॲम्प्लिट्यूड वाढेल. व्हायब्रेशनल ॲम्प्लिट्यूड वाढवला त्यामुळे त्यांच्यातलं नंबर ऑफ कुलिजन्स बिटवीन दी डिफरंट इलेक्ट्रॉन्स वाढणार आहे. बाजारामध्ये जशी गर्दी झाल्यानंतर एकमेकाला जाऊन धडकतात तसं इथं टेम्परेचर जर वाढवलं तर काय होईल? टेम्परेचर वाढवलं तर त्यांची एनर्जी मिळाल्यामुळं त्यांचे व्हायब्रेशनल ॲम्प्लिट्यूड वाढणार आहे आणि त्यामुळं तिथं नंबर ऑफ कुलिजन्स वाढणार आहे. आणि नंबर ऑफ कुलिजन्स वाढल्यामुळं त्याची कंडक्टिव्हिटी न वाढता कंडक्टिव्हिटी वाढत नाहीच, उलट उलटं होतं. त्याचं कुलिजन झाल्यामुळं इलेक्ट्रॉनला पुढं जाण्यापासून थोपवलं जातं. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर इथं कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते. म्हणजे एक वाढवलं तर दुसरं डिक्रीज होते. म्हणजे याला काय झालं? NTC, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, NTC असतो. सेमीकंडक्टरला काय असतो? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असतो. दोन्ही हे वाढवलं का हे वाढतं. तसं मेटलमध्ये म्हणजे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये आत्ता मी बोललो ते टेम्परेचर वाढवलं तर काय होतं? टेम्परेचर वाढवलं तर तिथं नंबर ऑफ कुलिजन्स वाढलं. त्यामुळं अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढले आणि त्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी कमी होते. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर कंडक्टिव्हिटी ऑफ द metal, conductivity of good conductor decreases, therefore it has a negative temperature coefficient. आणि सेम टाईपनी बॅड कंडक्टरमध्ये पण होतं. बॅड कंडक्टरमुळं टेम्परेचर वाढवलं तर त्या इलेक्ट्रॉनला जे काय थर्मल एनर्जी मिळणार आहे दॅट इज नॉट सफिशियंट टू जम्प्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड. त्यामुळे तिथं कंडक्टिव्हिटी येतच नाही. त्यामुळं
मेटलमध्ये जसं किंवा गुड कंडक्टरमध्ये जसं होतं, त्याच टाईपने बॅड कंडक्टरमध्ये काय होणार आहे, बॅड कंडक्टरमध्ये काय होणार आहे, टेम्परेचर जरी वाढवलं तर त्याची कंडक्टिव्हिटी वाढत नाही, कंडक्टिव्हिटी वाढत नाही, उलट म्हणजे मुळात त्याची कंडक्टिव्हिटी झिरो आहे, कंडक्टिव्हिटी वाढत नाही. इथे जे काय इलेक्ट्रॉन असणार आहे व्हॅलन्स बँडमध्ये, ते व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन तिथंच एकमेकावर धडकून तिथं अपोजिशन होणार आहे, कंडक्शन बँड. त्यामुळे इथं टेम्परेचर वाढवलं तरी कंडक्टिव्हिटी वाढत नाही, कंडक्टिव्हिटी इवन कमी होते म्हणण्यापेक्षा वाढतच नाही, कमी होते. इथं जरी म्हणलं आपण की मुळात त्याला कंडक्टिव्हिटीच नाही, रूम टेम्परेचरला किंवा नॉर्मलला त्याला कंडक्टिव्हिटी नसते. त्यामुळे याला निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंटचे. ॲक्च्युली याचा टेम्परेचर कोइफिशियंट काहीच नाही असं म्हणलं तरी चालेल, किंवा याचा जसा निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट येतो तसा याचाही पण निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट आला. म्हणजे कंडक्टर आणि बॅड कंडक्टर तिथं टेम्परेचर वाढवलं तर कंडक्टिव्हिटी कमी होते, रेजिस्टन्स वाढतं, अपोजिशन वाढतं, कुलिजन वाढल्यामुळं, फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन्सला. सेमीकंडक्टरमध्ये उलटं होतं. सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळाली का काही कोव्हलंट बॉन्ड ब्रेक होतात आणि मग कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमध्ये गॅप थोडा असल्यामुळं व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स गेट सफिशियंट एनर्जी टू जम्प्स फ्रॉम व्हॅलन्स टू द कंडक्शन, त्यामुळे तिथं कंडक्टिव्हिटी वाढते. त्यामुळं सेमीकंडक्टरमध्ये शोज PTC, सेमीकंडक्टर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट दाखवतात. हे बेसिक झालं. PTC NTC बोललो मी, इलेक्ट्रॉनिकचं बेसिक आपण रेजिस्टन्स, तिथं टेम्परेचरचा इफेक्ट ऑन द कंडक्टिव्हिटी, हे त्या गोष्टी पाहिलेल्या असतात, तेच इथं बोललो मी. ठीक आहे, पुढचा पार्ट बघायचा आता आपल्याला. तर प्युअर सेमीकंडक्टर घेतला जर्मॅनियम किंवा सिलिकॉन. आत्ता आपण दाखवलं होतं जर्मॅनियम, प्युअर जर्मॅनियम क्रिस्टल घेतला तर त्याचं आपण क्रिस्टल स्ट्रक्चर काढलं होतं. त्यामुळं नॉर्मलला म्हणजे ॲट इव्हन रूम टेम्परेचर त्याच्यातले काही कोव्हलंट बॉन्ड ब्रेक होतात आणि त्यामुळे ते व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये इव्हन रूम टेम्परेचरला पण जातात, त्याला तेवढी सफिशियंट एनर्जी मिळते. त्यामुळं नॉर्मलला म्हणजे ॲट रूम टेम्परेचरला पण सेमीकंडक्टर जे आहे ते शोज कंडक्टिव्हिटी, स्मॉल कंडक्टिव्हिटी, शोज सम कंडक्टिव्हिटी, लेस कंडक्टिव्हिटी. टेम्परेचर जर वाढवलं आपण, विथ इन्क्रीज इन टेम्परेचर सेमीकंडक्टरची प्युअर सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी काय होते, कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. टेम्परेचर वाढवलं का, आत्ता पाहिलं PTC असतो त्याला पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, PTCचा अर्थ नीट लक्षात घ्यायचा. एक वाढवलं का हे दुसरं पण वाढतं, PTC. तर प्युअर सेमीकंडक्टर मटेरियलला टेम्परेचर वाढवलं तर त्याचं कंडक्टिव्हिटी वाढते, काहीतरी विशिष्ट लिमिटपर्यंत वाढते, फार नाही वाढत. तर अशा प्युअर सेमीकंडक्टरची का ज्याची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर मॉडरेट अमाऊंटमध्ये, तर यांना म्हणतात काय, तर असं जे होतं दॅट इज कॉल्ड इंट्रिंजिक सेमीकंडक्टर. म्हणजे इंट्रिंजिक सेमीकंडक्टर म्हणजे काय, प्युअर क्रिस्टल सेमीकंडक्टर क्रिस्टल ची कंडक्टिव्हिटी रूम टेम्परेचरला काहीतरी असते आणि टेम्परेचर वाढवलं का त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. तर दिस टाईप्स ऑफ द सेमीकंडक्टर्स आर कॉल्ड इंट्रिंजिक सेमीकंडक्टर. इंट्रिंजिक सेमीकंडक्टर. तर आपल्याला सेमीकंडक्टरची इन कंडक्टिव्हिटी एक्स्ट्रीमली व्हेरी हाय करता येते. कंडक्टिव्हिटी ऑफ द सेमीकंडक्टरची एक्स्ट्रीमली हाय करता येते वेगळ्या टाईपनी काहीतरी प्रोसेस करून.
तर ते प्रोसेसला म्हणतात डोपिंग. म्हणजे त्याच्या प्युअर जर्मेनियम किंवा प्युअर जे काय सेमीकंडक्टर मगचं क्रिस्टल होतं, प्युअर क्रिस्टलमध्ये आपण काहीतरी दुसऱ्या ग्रुपचे एलिमेंट ॲड करून, जर्मेनियम जे आहे ते कोणते 14th पिरियडिक टेबलमधल्या 14th ग्रुपचे एलिमेंट आहे, त्याची व्हॅलन्सी 4 आहे. प्युअर जर्मेनियम क्रिस्टल. रूम टेम्परेचरला ते कंडक्टिव्हिटी दाखवतं. टेम्परेचर वाढवलं तर त्याची कंडक्टिव्हिटी सम अमाऊंटमध्ये वाढते. तर दॅट टाईप ऑफ सेमीकंडक्टर किंवा दॅट कंडक्टिव्हिटी जे काय कंडक्ट करतं दॅट इज कॉल्ड इंट्रिंजिक सेमीकंडक्टर. तर टेम्परेचर सेमीकंडक्टरचं कमी कमी करून ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विन, ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विन म्हणजेच वजा 273 डिग्री सेंटीग्रेड. 0 केल्विन म्हणजेच किती? वजा 273 डिग्री सेंटीग्रेड. तर 0 केल्विनला सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी 0 होते. कंडक्टिव्हिटी काय होते? 0 होते. त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर काहीतरी कंडक्टिव्हिटी दाखवतोच. at 0 degree centigrade the conductivity of the semiconductor 0 होते. तर आपल्याला हे काय सेमीकंडक्टर आहे प्युअर, त्याची कंडक्टिव्हिटी एक्स्ट्रीमली हाय करता येते त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या ग्रुपच्या एलिमेंटचं काहीतरी भेसळ करून शब्द मुद्दाम तो वापरला मी. त्याच्यामध्ये काहीतरी दुसऱ्या ग्रुपचे 14th ग्रुपचे सेमीकंडक्टर, त्याची व्हॅलन्सी 4 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या ग्रुपचे एलिमेंट त्याच्यात ॲड करायचे. म्हणजे त्याला काय करायचं आपल्याला? सम इम्प्युरिटी एलिमेंट्स त्याच्यात ॲड करायचे. तर याच्यामध्ये 15th ग्रुप पिरियडिक टेबलमधला 15th ग्रुपचा एलिमेंट का ज्याची व्हॅलन्सी 5 आहे, असे एलिमेंट जर आपण ॲड केले, फॉर एक्झाम्पल 15th ग्रुपचे एलिमेंट कोणते आले? अँटीमनी, आर्सेनिक, फॉस्फरस. हे 15th ग्रुपचे एलिमेंट आले. फॉस्फरस पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल त्याच्या 15th ग्रुपचे एलिमेंट का ज्याची व्हॅलन्सी 5 आहे, म्हणजे आउटर मोस्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 आहे. हे ग्रुप जर ॲड केले ह्या ग्रुपचे, म्हणजे 15 ग्रुपच्या सम इम्प्युरिटी ॲड केल्या, तर त्याच्यापासून जो काय हायली कंडक्टिंग सेमीकंडक्टर तयार होणार आहे, तिथं जे काय कंडक्टिव्हिटी येणार आहे ते निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्समुळे येते. त्यामुळं असं ॲड केलं तर त्याला म्हणतात एन टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप. आणि मुद्दाम बघायचं नाही, मी पहिल्यांदा इथं एन टाईप लिहून राहिलो आणि 13th ग्रुपचे एलिमेंट ॲड केले. 13 ग्रुपचे एलिमेंट म्हणजे कोणतं? इंडॅलियम, ॲल्युमिनियम, बोरॉन. हे 13th ग्रुपचे एलिमेंट का ज्याची व्हॅलन्सी 3 आहे. हे जर याच्यात ॲड केले इम्प्युरिटी म्हणून, तर इथं जे काय कंडक्टिव्हिटी येते 3 व्हॅलन्सी असणाऱ्यामुळे जी काय कंडक्टिव्हिटी येते 5 असणाऱ्यामुळं निगेटिव्ह टाईपची. निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन्स तिथं मेन चार्ज कॅरियर असतात. तसं 3 व्हॅलन्सी असणारी जर ॲड केली इम्प्युरिटी, तर तिथं होल्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जे आहे ते मेन चार्ज कॅरियर असतात. तिथं कंडक्टिव्हिटी जी वाढते ते पॉझिटिव्ह चार्जेसमुळं म्हणजे होलमुळं वाढते. त्याला पी टाईप सेमीकंडक्टर म्हणतात. तर हे एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर्स. एन टाईप सेमीकंडक्टर्स आणि पी टाईप सेमीकंडक्टर्स नीट बघायचं. हे अँटीमनी जो येतो 15th ग्रुपचा, किंवा इथं इंडॅलियम जो येतो 13 ग्रुपचा काहीतरी इम्प्युरिटी ॲड केली, तर हे 14व्या म्हणजे सेमीकंडक्टर, प्युअर सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी, धिस टाईप ऑफ इम्प्युरिटी किंवा धिस टाईप ऑफ इम्प्युरिटी म्हणजे 5th व्हॅलन्सी असणारी इम्प्युरिटी किंवा 3 व्हॅलन्सी असणारी इम्प्युरिटी ॲड केले, तर करस्पॉन्डिंग एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतात का ज्याची कंडक्टिव्हिटी एक्स्ट्रीमली हाय. तर दिस टाईप ऑफ एन टाईप आणि पी टाईप असं
हे ॲडिंग करण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड डोपिंग ऑफ द डोपिंग प्रोसेस म्हणतात. इम्प्युरिटी ॲड करण्याची जी प्रोसेस आहे त्याला डोपिंग प्रोसेस म्हणतात. असे सेमीकंडक्टर तयार करायच्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहे. मोठमोठ्या ते काही घेतलं आणि टाकलं असं नाही, इंडस्ट्रीज आहे. त्याला बऱ्याचशी प्रोसेस करावं लागते. आपल्याला सायंटिफिकली इथं आपल्याला फक्त थेरॉटिकली आपण बघत असतो. तर दिस डोपिंग प्रोसेसने जे काय कंडक्टिव्हिटी प्युअर सेमीकंडक्टर मटेरियलची कंडक्टिव्हिटी which can be extremely increased by the process of doping by adding some impurities of different valence. डिफरंट म्हणजे कोणत्या नाही, फिफ्थ व्हॅलन्स फिफ्थ व्हॅलन्सी असणारे मेटल किंवा हे थर्ड व्हॅलन्सी असणारे त्याच्यात ॲड करून जे काय डोपिंग प्रोसेसने जे काय तयार होणार आहे, तर त्याची कंडक्टिव्हिटी ज्या प्युअर जर्मॅनियम क्रिस्टल किंवा सेमीकंडक्टरची क्रिस्टलची कंडक्टिव्हिटी एक्स्ट्रीमली हाय केलं जाते. तर दिस टाईप ऑफ सेमीकंडक्टर आर कॉल्ड एक्सट्रिंजिक सेमीकंडक्टर. इंट्रिंजिक म्हणजे हीट दिल्यानंतर त्याची कंडक्टिव्हिटी वाढवणं, ती थोड्या प्रमाणात वाढते, ते झाले इंट्रिंजिक सेमीकंडक्टर. ते प्युअर क्रिस्टल असतात, प्युअर सेमीकंडक्टर क्रिस्टल असतात. आणि डोपिंगने त्याच्यात इम्प्युरिटी ॲड करून जे काय येणार आहे एन टाईप किंवा पी टाईप, हे जे काय सेमीकंडक्टर येणार हे एक्सट्रिंजिक सेमीकंडक्टर झाले. म्हणजे एक्सट्रिंजिक सेमीकंडक्टर दोन टाईपचे झाले, एन टाईप आणि पी टाईप, का ज्याची कंडक्टिव्हिटी एक्स्ट्रीमली हाय होणार आहे बाय द प्रोसेस ऑफ डोपिंग ऑफ द इम्प्युरिटी करून. तर आपल्याला एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर म्हणजे काय बघायचं आहे. आत्ता पाहिलं पण आपण, ते फार जास्त बोलत नाही बसत आता मी. ते जे काय पाहिलं आपण ते त्याच्यावर फार जास्त चर्चा करत नाही बसत. तर इथं जे काय बोललो आपण, आपल्याला इथं पुढं सरकायचं आहे. एन टाईप म्हणजे इथं निगेटिव्ह चार्ज, याच्यातला याची व्हॅलन्स ते डायग्रॅम काढत नाही बसत आता मी. कशी डोपिंग केलं जातं, कसं कंडक्टिव्हिटी येते, इथं फक्त आपल्याला बेसिक कळणं इतकं. याची व्हॅलन्सी 4 आहे आणि याची व्हॅलन्सी 5 आहे. त्यामुळे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन शिल्लक राहणार आहे एका ॲटमपासून. म्हणजे जेव्हा आपण डोपिंग करून स्मॉल अमाऊंट ऑफ दिस एलिमेंट याच्यामध्ये जेव्हा डोपिंग करू, तर स्मॉल अमाऊंट ऑफ डोपिंग केल्यानंतर एका ॲटमचा एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहणार आहे. तर स्मॉल अमाऊंट ऑफ दिस मटेरियल जे आहे त्याचं काय असणार आहे, दॅट कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ ॲटम्स, लार्ज ॲटम्स असतील. म्हणजे त्यामुळे एकाचा एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला, लार्ज असा असेल तर म्हणजे भरपूर ॲटम तिथं असणार आहे. त्यामुळे भरपूर इलेक्ट्रॉन तिथं कंडक्टिव्हिटीसाठी येणार आहे. इलेक्ट्रॉन आले म्हणजे निगेटिव्ह चार्ज आले. त्यामुळे इथं कंडक्टिव्हिटीसाठी हा जो आहे फिफ्थ ग्रुपचा एलिमेंट, सॉरी 15th ग्रुपचं एलिमेंट जे हे एलिमेंट इलेक्ट्रॉन्स त्या कंडक्शनसाठी देतात. त्यामुळे इलेक्ट्रॉन्समुळे तिथं मेन चार्ज कॅरियर आहे, इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉन्समुळे तिथं कंडक्शन होतं. त्यामुळे त्यांना म्हणतात काय, एन टाईप सेमीकंडक्टर. आणि हे एलिमेंटला म्हणतात काय, हे डोनेट करतात, यांना डोनर एलिमेंट्स म्हणतात. हे डोनेट करतात, हे कंडक्टिव्हिटीसाठी काय करतात, इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात. त्यामुळे याला डोनर इम्प्युरिटीज किंवा डोनर एलिमेंट्स म्हणतात. ह्या इम्प्युरिटी झाल्या त्या डोनर इम्प्युरिटीज झाल्या. तर इथं काय होतं, इथं याची व्हॅलन्सी 3 आहे, त्यामुळे ते एक इलेक्ट्रॉन याच्याकडनं त्याच्याकडे घेतात. म्हणजे थोडक्यात एक होल तयार होतं. म्हणजेच वेगळ्या शब्दात एक पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो, का जो कंडक्शनसाठी मेन चार्ज कॅरियर आहे. असे स्मॉल अमाऊंट ऑफ दिस इंडियम 13th ग्रुपचा एलिमेंट कंटेन्स लार्ज नंबर ऑफ ॲटम. आणि त्यामुळे तिथं लार्ज नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे होल्स होणारे, ते कंडक्शनसाठी होणारे. त्यामुळं तिथं पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर, हे मेन चार्ज कॅरियर, पॉझिटिव्ह म्हणजेच होल्स, मेन चार्ज कॅरियर आहे. त्यामुळे इथं याचा एक इलेक्ट्रॉन हे घेतात, याचा एक ॲटम. त्यामुळे इथं हे जे काय एलिमेंट आहे हे डोनर नाही झाले, ॲक्सेप्टर इम्प्युरिटी झाल्या, ॲक्सेप्टर. इथं जे काय इलेक्ट्रॉन ते ॲक्सेप्ट करतात.
ह्या 13th ग्रुपचे एलिमेंट जे आहे ते डोनर नाही, त्या ॲक्सेप्टर इम्प्युरिटीज झाल्या, ॲक्सेप्टर एलिमेंट्स झाले. हे जसे डोनर एलिमेंट झाले 15th ग्रुपचे, कंडक्शनसाठी इलेक्ट्रॉन देतात, तर तसे इथं कंडक्शनसाठी येणे इलेक्ट्रॉन घेतला का तिथं पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतं, म्हणजे होल क्रिएट होतं, आणि दॅट पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे तिथं कंडक्शन येतं. त्यामुळे ह्या ॲक्सेप्टर इम्प्युरिटीज झाल्या. डोनर इम्प्युरिटीज कोणत्या, ॲक्सेप्टर इम्प्युरिटीज कोणत्या, कोणते एलिमेंट, त्यांची व्हॅलन्सी किती, काय, ह्या टाईपचे क्वेश्चन झाले. ह्या टॉपिकमध्ये फार वेगळ्या टाईपचे MCQज नाही, थेरॉटिकल MCQज भरपूर आहेत. त्यामुळे ते साध्या साध्या गोष्टी मी एक्सप्लेन करून राहिलो. तर एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर हे डोपिंग प्रोसेसने येणार आहे का, ज्याची कंडक्टिव्हिटी एक्स्ट्रीमली हाय झाली. आता मी एन टाईप सेमीकंडक्टर घेतला समजा. आता डोपिंग प्रोसेस करून हा यंग टाईप सेमीकंडक्टर तयार केला. हा एन टाईप सेमीकंडक्टर. आणि डोपिंग प्रोसेसनेच हा एक पी टाईप सेमीकंडक्टर तयार केला. हा एन टाईप आणि हा पी टाईप. आणि ते मी एकमेकाला दोघांना असे जॉईंट केले. एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर मी असे इथं दोघं एकमेकाला जॉईंट केले. तर हे जे काय डिव्हाइस तयार होईल, इथून एक कनेक्टिंग वायर काढली, इकडनं एक कनेक्टिंग वायर काढली, मेटल कनेक्शन, आणि इकडनं एक कनेक्टिंग वायर काढली. तर हे एन आणि पी टाईप सेमीकंडक्टरचं जॉईंट करून जे काय डिव्हाइस तयार झालं, हे त्याच्या दोघांमध्ये एक कॉमन हे झालं, थोडक्यात ही कॉमन जंक्शन झालं. या दोघांमधलं हे जंक्शन झालं, हे जंक्शन झालं. तर ह्या टाईपचं जे काय डिव्हाइस तयार झालं, कसं, हॅविंग एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर जॉईंट करून दोन टर्मिनल्स असणारं, टू टर्मिनल्स असणारं, वन जंक्शन असणारं हे जे डिव्हाइस जे तयार झालं, याला म्हणतात डायोड. सेमीकंडक्टरचं पहिलं डिव्हाइस डायोड. द डिव्हाइस हॅविंग टू टर्मिनल्स अँड ओनली वन जंक्शन, जे काय तयार झालं, ऑफ द एन अँड पी टाईप एक्सट्रिंजिक सेमीकंडक्टर बाय जॉईनिंग. हे जे काय डिव्हाइस तयार झालं, दॅट इज कॉल्ड डायोड. आता हे डिव्हाइस तयार झालं, याला डायोड म्हणतात. तर हे असं जॉईंट केलं, तर बायस नाही केलेलं, ते कुठे जोडलं नाही आपण, तर काय होणार आहे, याच्यात पी आहे म्हणजे याच्यात पॉझिटिव्ह चार्जेस आहे. पी टाईप रिजनमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस असतील आणि एन टाईप रिजनमध्ये निगेटिव्ह चार्जेस असतील. तर हे समजा हा पी टाईप आहे, तर इथं पॉझिटिव्ह चार्जेस, हा पी टाईप घेतला. इथं पॉझिटिव्ह म्हणजेच होल्स जे आहे ते मेन चार्ज कॅरियर आहे. हा पुढचा जो आहे तो मी एन टाईप घेतला, एन टाईप. हे पुढचं रिजन जे आहे ते एन टाईप पार्ट घेतला, एन टाईप सेमीकंडक्टर घेतला. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन जे आहे ते मेन चार्ज कॅरियर आहे, इलेक्ट्रॉन जे आहे ते मेन चार्ज कॅरियर आहे. तर हे बायस नाही केलं, जोडलेलं नसेल, तर काय होणार आहे, इथले काही इलेक्ट्रॉन्स, इथले निगेटिव्ह चार्जेस इकडं डिफ्यूज होणार आहे, तिकडं डिफ्यूज होणार आहे. जसं पाणी इकडं बांधातून पाणी, शेतकऱ्याचे आपण बरेच मुलं आहे, हे दोन वाफ्यातलं इकडचं पाणी इकडं काहीतरी आलं, इकडचं इकडं गेलं. त्यामुळे हे इकडचे काही इलेक्ट्रॉन जे आहे ते इकडं येऊन पॉझिटिव्ह चार्ज त्याचं कॉम्बिनेशन होणार आहे पॉझिटिव्ह चार्जशी. म्हणजे आयन फॉर्म होणार आहे थोडक्यात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि इकडं जाऊन परत इकडचे पॉझिटिव्ह चार्ज इकडं जाऊन इकडं निगेटिव्ह आयन्स तयार होणार आहे. ह्या रिजनमध्ये इथं डिप्लिशन लेअर जे आहे, ह्या जे काय बॉर्डर आहे याला म्हणतात डिप्लिशन लेअर. तर डिप्लिशन लेअरमधनं जे काय त्याच्या जवळच्या पार्टमध्ये निगेटिव्ह टाईपचे जे काय चार्जेस आहे एन रिजनमध्ये, काही इकडं पॉझिटिव्हमध्ये डिफ्यूज होणार आणि पॉझिटिव्हमधले होल्स जे आहे ते तिकडं डिफ्यूज होणार. त्यामुळे इथं पॉझिटिव्ह आयन क्रिएट होणार आहे आणि इथं निगेटिव्ह आयन्स क्रिएट होणार आहे.
निगेटिव्ह आयन्स. त्यामुळे एवढ्या रिजनमध्ये इथं फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स नसणारे ह्या रिजनमध्ये आयन्स असतात. डिप्लिशन लेअरच्या बाजूच्या जवळच्या पार्टमध्ये आयन्स असतात. त्यामुळे इथं पॉझिटिव्ह आयन्स आणि इथं निगेटिव्ह आयन्स. त्यामुळे इथं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं. आयन्समुळे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं. त्यामुळे इथं व्होल्टमीटर जोडला तर काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स दाखवतं. याला म्हणतात बॅरियर पोटेन्शियल. बॅरियर पोटेन्शियल. बॅरियर पोटेन्शियल जे आलं ते कशामुळे आलं? ड्यू टू द डिफ्युजन ऑफ द होल्स अँड इलेक्ट्रॉन्स थ्रू द डिप्लिशन लेअर. डिप्लिशन लेअर हे डिप्लिशन म्हणजे कॉमन बॉडी आहे त्याला डिप्लिशन लेअर म्हणतात. याच्यातनं एकमेकात काही चार्जेस डिफ्यूज झाल्यामुळं ते इकडं तिकडं दोन्हीकडं डिफ्यूज झाल्यामुळे एकमेकाशी रिकंबाईन होऊन इकडं पॉझिटिव्हच्या बाजूला पॉझिटिव्ह आयन तयार होणार आहे, निगेटिव्हच्या बाजूला इकडचं पॉझिटिव्ह गेल्यामुळं निगेटिव्ह आयन तयार होणार आहे. म्हणजे तिथं बॅरियर म्हणजे काहीतरी पोटेन्शियल क्रिएट होणार आहे ड्यू टू द डिफ्युजन ऑफ द चार्जेस, ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन. तर ते जे काय पोटेन्शियल डिफरन्स झालं क्रिएट त्यालाच म्हणतात बॅरियर पोटेन्शियल. बॅरियर पोटेन्शियल. पोटेन्शियल बी म्हणजेच बॅरियर अशा अर्थाने पाहिजे तुम्ही सफिक्स लिहितो. हे जे आलं व्ही बॅरियर पोटेन्शियल आलं. तर हे बॅरियर पोटेन्शियल थोडं नीट ऐकायचं. याच्यावर सगळ्या MCQ जे बारीक सारीक थेरी. हा जर पी आणि एन टाईप सेमीकंडक्टर जो आहे तो जर जर्मेनियमचा असेल, हा जो काही इंट्रिंजिक सेमीकंडक्टर तयार झालेला आहे पी टाईप आणि एन टाईप दोघं जोडून जे काय डायोड तयार झालेला आहे हे दोन्ही एकच म्हणजे लाईक सबस्टन्सचे लागतात. एक जर्मेनियम आणि एक सिलिकॉन नाही चालत. त्यामुळे हा पी टाईप ज्याचा सिलिकॉनचा असेल तर एन टाईप पण सिलिकॉनचा. पी जर जर्मेनियमचा असेल तर एन टाईप पण जर्मेनियमचा. तर हे जर जर्मेनियमचे असेल तर याचं बॅरियर पोटेन्शियल येतं. बॅरियर पोटेन्शियल फॉर जर्मेनियम ते येतं 0.72 व्होल्ट. पोटेन्शियल आहे व्होल्टमध्ये. म्हणजे जे डिप्लिशन लेअरच्या बाजूला जे काय पोटेन्शियल क्रिएट झालं ड्यू टू डिफ्युजन ऑफ द चार्जेस थ्रू द डिप्लिशन लेअर ऑन बोथ साईड, ते जे आहे त्याला बॅरियर पोटेन्शियल म्हणतात. ते जर्मेनियमसाठी 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट येतं. आणि सिलिकॉन जर सेमीकंडक्टर असेल तर त्याचं पोटेन्शियल येतं 1.1 इलेक्ट्रॉन सॉरी एनर्जी नाही, हे पोटेन्शियल आहे 1.1 व्होल्ट. सिलिकॉनचं 1.1 आहे, जर्मेनियमचं 0.72 येतं. तर व्हॉट इज बॅरियर पोटेन्शियल किंवा त्याचे बेसिस डिफ्युजनमुळं काय झालं. आता मी जो काय सेमीकंडक्टर घेतला, सेमीकंडक्टर कोणता, आत्ताचा जो डायोड तयार केला मी, 2 पी आणि एन टाईप सेमीकंडक्टर जोडून एक कॉमन लेअर म्हणजे डिप्लिशन लेअर असणारं एक जंक्शन असणारं याला म्हणतात पी एन जंक्शन. आणि 2 टर्मिनल असणारं हे जे काय डिव्हाइस तयार झालं हे डायोड तयार झाला आत्ता पाहिला पण. पी टाईप म्हणजे ज्याच्यात पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे होल आहे, मेन चार्ज कॅरियर. याच्यात इलेक्ट्रॉन म्हणजेच निगेटिव्ह चार्जेस जे आहे ते मेन चार्ज कॅरियर आहे. याच्यामध्ये जे आहे ते मेन चार्ज कॅरियर जे आहे ते इथं पी टाईप आणि एन टाईप पॉझिटिव्ह चार्जेस मेजर चार्ज कॅरियर, निगेटिव्हमध्ये इलेक्ट्रॉन्स आर दी मेजर चार्ज कॅरियर. मगाशी मी बोललो डिफ्युजन होऊन जे काय आलं कनेक्शन नव्हतं केलं. आता आपण डायोड जे आहे त्याची डायोडचं कनेक्शन करतो. डायोडला बॅटरी जोडली, समजा मी इथं बॅटरी जोडली. डायोडचं वर्किंग कसं होतं ते बघतो आपण. डायोडला बॅटरी जोडली, हे प्लस टर्मिनल मायनस प्लस
मायनस. म्हणजे डायोडच्या पॉझिटिव्हला मी काय केलं, पी टाईप म्हणजे हे पॉझिटिव्ह जंक्शन आहे, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडलं. इकडचं एन म्हणजेच हे निगेटिव्ह पोटेन्शियल झालं इथलं खरं, हे पॉझिटिव्ह झालं. इकडचं निगेटिव्हला निगेटिव्ह जोडलं, निगेटिव्हला निगेटिव्ह. तर ही बॅटरी जोडली, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह. तर हे फॉरवर्ड बायसमध्ये झालं, फॉरवर्ड कनेक्शन झालं, फॉरवर्ड बायस्ड झाला. डायोड इज कनेक्टेड इन फॉरवर्ड बायस. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह. शब्दाचे प्रॉपर अर्थ कॉमन सेन्सने लक्षात घ्यायचे असतात. फॉरवर्ड बायसमध्ये झालं. आणि उलटं केलं मी, उलटं केलं म्हणजेच काय, उलटं केलं मी म्हणजे पॉझिटिव्हला निगेटिव्ह जोडलं, पी टाईप आणि एन टाईप. म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्जेस झाले, इकडं हे जंक्शन झालं, इकडं निगेटिव्ह इलेक्ट्रॉन झाले, हे कॉमन टर्मिनल झालं कनेक्टिंग काढण्याला. हे पॉझिटिव्हला मी बॅटरीचं निगेटिव्ह जोडलं, पॉझिटिव्ह येला मी काय केलं, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जोडलं, बॅटरीचं निगेटिव्ह. आणि बॅट इकडं निगेटिव्ह साईडला म्हणजे निगेटिव्हला मी काय केलं, बॅटरीचं पॉझिटिव्ह जोडलं, निगेटिव्हला मी बॅटरीचं पॉझिटिव्ह जोडलं. तर हे काय झालं, मायनस प्लस ही जी काय बॅटरी जोडली, हे रिव्हर्स्ड बाहेर झालं, रिव्हर्स्ड उलटा. पॉझिटिव्हला निगेटिव्ह जोडलं, हे पॉझिटिव्ह इकडं निगेटिव्ह जोडलं, इकडचे निगेटिव्ह म्हणजे त्या निगेटिव्हला काय केलं मी, पॉझिटिव्ह जोडलं, निगेटिव्हला मी पॉझिटिव्ह जोडलं, म्हणजे उलटं जोडलं, हे रिव्हर्स बायस झालं. डायोड इज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. तर फॉरवर्ड बायसमध्ये काय होणार आहे आता, त्याचं वर्किंग कसं होतं. फॉरवर्ड बायसमध्ये काय, बॅटरी पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, त्यामुळे हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, त्यामुळे हे पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे होल काय होणार आहे, इकडं जाणार आहे, हे जंक्शन क्रॉस करून पुढं जाणार आहे. किंवा हे निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह, याच्यावरचे चार्जेस निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन, त्यामुळे इलेक्ट्रॉन जे आहे ते इकडं जाणार आहे, इलेक्ट्रॉन जे आहे ते निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन होईल. किंवा हे पॉझिटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह, त्यामुळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन होऊन होल्स तिकडं जाणार आहे, होल्स तिकडं जाणार आहे, होल्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज इकडे येणार आहे. म्हणजे बॅरियर जे आहे काय, जंक्शन जे ते क्रॉस होईल, म्हणजेच इथं कंडक्टिव्हिटी येणार आहे, त्यामुळे याच्यातनं करंट फ्लो होणार आहे, करंट फ्लोज लाईक धिस. तर याच्यातनं करंट फ्लो होणार आहे, त्यामुळं फॉरवर्ड बायसमध्ये डायोड जो आहे तो कंडक्ट झाला, करंट फ्लो झाला, करंट फ्लो झाला. रिव्हर्स बायसमध्ये काय होणार आता बघायचं, रिव्हर्स बायसमध्ये काय होणार आहे, जर बेसिक कळत असेल तर कॉमन सेन्सनी इथं दिसतं, हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे हे निगेटिव्ह म्हणजे इथं हे निगेटिव्ह झालं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन झालं, त्यामुळं हे होल्स पुढं न जाता होल्स काय होणार आहे, इकडं बाजूला येणार आहे, म्हणजे निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतील. आणि सेम टाईपनी हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स इकडं न जाता हे काय, इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन्स पण इकडं येतील, हे क्रॉस न होता इलेक्ट्रॉन्स इकडं जातील. म्हणजे इथं डिप्लिशन लेअरची विड्थ वाढणार आहे, डिप्लिशन लेअर मग अशी बोललो आपण, डिप्लिशन रिजन, हे जे आहे ते काय आहे, जंक्शन आहे, ह्या जंक्शनच्या बाजूचं जे आहे ते डिप्लिशन रिजन येतं, तर या डिप्लिशन रिजनची विड्थ वाढणार आहे. ह्या केसमध्ये डिप्लिशन रिजनची विड्थ कमी होते आणि इव्हन चार्जेस जे आहे ते डिप्लिशन लेअर क्रॉस करून फ्लो होतात, त्यामुळे इथं कंडक्ट येतं, कंडक्ट होतं. तसं इथं काय झालं, डिप्लिशन लेअरची विड्थ वाढली, चार्जेस क्रॉसच करत नाही, हे काय म्हणतात, हे बॅरियर किंवा हे जंक्शनच क्रॉस करत नाही, तर इथं डिप्लिशन लेअरची विड्थ वाढते. तर रिव्हर्स बायसमध्ये डायोड कंडक्ट नाही होत, हा रिव्हर्स बायसमध्ये डायोड कंडक्ट होत नाही. त्यामुळे याची कंडक्टिव्हिटी जर पाहिली, आता नीट मी ग्राफिकली दाखवतो, ग्राफिकली दाखवतो, ग्राफिकली पोटेन्शियल वर्सेस करंट. आता हा जर मगाशी बोललो, हा जर जर्मेनियमचा असेल,
तर जर्मॅनियमचं बॅरियर पोटेन्शियल किती येतं मगाशी लिहिलं होतं मी 0.3 व्होल्ट जर्मॅनियमचं येतं आणि सिलिकॉनचं बॅरियर पोटेन्शियल येतं ते 0.7 व्होल्ट येतं. बॅरियर पोटेन्शियल एवढं येतं. फॉरबिडन एनर्जी गॅप आपण मगाशी आकडे लिहिले आहेत त्याचा काही संबंध नाही. बॅरियर पोटेन्शियल म्हणजेच डिप्लिशन लेअरच्या बाजूला जे काय डिफ्युजन होऊन तयार होणार आहे ते. हा जर जर्मॅनियमचा असेल तर इथं 0.3 व्होल्टपेक्षा जास्त अप्लाइड पोटेन्शियल जे ते 0.3 व्होल्टपर्यंत ते वर्कच नाही होणार तो डायोड. म्हणजे 0 व्होल्टला तो वर्क नाही होणार, 0.1 व्होल्टला नाही होणार, 0.2ला नाही होणार. 0.3 जेव्हा क्रॉस करल, समजा हे 0.3 व्होल्ट क्रॉस केलं जर्मॅनियमचा जर हा असेल तर इथनं पुढं म्हणजे तो असं त्याचं करंट असा येईल, असा वर्क होईल. जर्मॅनियमचा असेल तर त्याचं बॅरियर पोटेन्शियल जेव्हा क्रॉस होईल त्याच्यानंतरच त्याच्यातनं करंट फ्लो होणार आहे. आणि सिलिकॉनचा जर असेल तर काय होईल, इथं पॉईंट काय जे असेल 0.7 समजा इथं आलं तर 0.7पर्यंत ते त्याच्यातनं कंडक्टिव्हिटी जाणारच नाही, कारण इथं 0.7 व्होल्ट बॅरियर पोटेन्शियल असेल. तर 0.7 व्होल्ट नंतरच तो पुढं त्याच्यातनं करंट फ्लो होणार आहे. 0.7 व्होल्ट नंतरच त्याच्यातनं करंट फ्लो होणार आहे. त्यामुळे तो जर सिलिकॉनचा जर असेल सिलिकॉनचा तर त्याचं बॅरियर पोटेन्शियल 0.7 व्होल्ट आहे सिलिकॉनचं. त्यामुळं 0.7 व्होल्ट नंतर तो वर्क होणार आहे. म्हणजे तिथून त्याच्यातून व्होल्टेज वाढलं इकडचं का करंट वाढणार आहे. हे झालं त्याची फॉरवर्ड बायस मध्ये जे काय तो फॉरवर्ड बायसमध्ये कंडक्टिव्हिटी दाखवतो त्याच्या करस्पॉन्डिंग करंट आणि व्होल्टेज. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस करंट आणि व्होल्टेजचा ग्राफ त्याला आय व्ही ग्राफ म्हणतात किंवा आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात. त्यामुळे याची आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स इथं दिसते कशी, फॉरवर्डमध्ये अशी आली. जर्मॅनियम सिलिकॉन नीट लक्षात घ्यायचं. आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच करंट वर्सेस व्होल्टेज ग्राफ कोणता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असू त्याच्या करंट वर्सेस व्होल्टेज ग्राफ म्हणजेच ते आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स बघून आपल्याला त्याचा सगळा 7/12 काढता येतो. याचा स्लोप काढता येईल, त्यामुळे याचा फॉरवर्ड करंट काढता येईल स्लोपवरनं, याचा काढता येईल किंवा सिलिकॉनचा काढता येईल, ह्या बाकीच्या गोष्टी काढता येईल. याचं बॅरियर पोटेन्शियल किती आहे ते दिसतं, सिलिकॉनचं बॅरियर पोटेन्शियल किती आपल्याला ते माहिती आहे. तिथपर्यंत तो करंट फ्लो होणार नाही, ते क्रॉस केल्यानंतरच फ्लो होईल, हे सगळं दिसतं. हे फॉरवर्ड बायस झालं. फॉरवर्ड बायसमध्ये डायोड असं झालं. आणि रिव्हर्स बायसमध्ये काय होतं, रिव्हर्समध्ये तो करंटच फ्लो होत नाही, रिव्हर्समध्ये करंटच फ्लो होत नाही. त्यामुळे रिव्हर्स बायस म्हणजे असा जोडला तर आपण असं किती रिव्हर्स व्होल्टेज अप्लाय केलं, इथलं व्होल्टेज वाढवत चाललो, नीट ऐकायचं आता इथं जेवढ्या जागा आहे रिव्हर्स व्होल्टेज वाढवत चाललं म्हणजे निगेटिव्ह व्होल्टेज वाढवत चाललो मी. तर निगेटिव्ह व्होल्टेज जर वाढत चाललं तर तिथं करंट फ्लो होणार नाही. पण निगेटिव्ह व्होल्टेज जर वाढत चाललं तर काय होणार आहे, तिथं लिकेज ऑफ द चार्जेस होणार आहे, लिकेज ऑफ द चार्जेस. त्यामुळे निगेटिव्ह व्होल्टेजला करंट फ्लो होणार नाही. कितीही निगेटिव्ह व्होल्टेज केले तर करंट फ्लो होत नाही. आणि एका विशिष्ट पुढं काहीतरी लिमिटला थोडे लिकेज चार्जेसमुळे थोडा थोडा करंट येणार आहे. हा जो काय थोडा थोडा करंट येणार आहे हा लिकेज चार्जेसमुळे येणार आहे. आणि एका विशिष्ट रिव्हर्स व्होल्टेजला तो डायोड काय होतो, ब्रेक होणार आहे पूर्ण. याला म्हणतात ब्रेकिंग व्होल्टेज. म्हणजे करंट फ्लो होणार नाही. ही रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक झाली, ही फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक झाली. तर रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डायोड. हा ग्राफ जो आहे तो असा पूर्ण असा सरळ होणार आहे, म्हणजेच ह्या व्होल्टेजला तो डायोड ब्रेक झाला म्हणजे बर्न झाला. म्हणजे रिव्हर्स व्होल्टेज वाढवत वाढवत चाललं का लिकेज ऑफ दी सम चार्जेस, थोडाफार करंट येणार आहे. हा जो काय करंट आला हा लिकेज चार्जेसमुळे आला, हा करंट इथला एवढा. आणि त्याच्यानंतर हा ग्राफ असा नाही येत, हा सरळ असा येतो. म्हणजेच
ह्या व्होल्टेजला तो काय झाला, ब्रेक झाला, बर्न झाला. ही झाली फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक्स आणि ही झाली रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सिम्पल डायोड. सिम्पल डायोडची काय घेऊ तेवढं कमी, घेऊ तेवढं कमी. पुढचं बघायचं आता. फॉरवर्ड बायसमध्ये तो वर्क होतो साधा डायोड, आणि रिव्हर्समध्ये थोडक्यात तो करंट फ्लो करत नाही, त्यामुळे फॉरवर्डमध्ये तो वापरतात, रिव्हर्समध्ये तो स्विच म्हणून वापरतात, ऑफ स्विच बटन म्हणून वापरतात. रिव्हर्समध्ये वर्क होत नाही त्यामुळे तो म्हणजे स्विच बटन म्हणून रिव्हर्समध्ये ऑफ स्विच ऑफ करण्यासाठी वापरतात. तर पुढचं ऐकायचं आता. तो जो मागाचा डायोड होता तो साधा डायोड, म्हणजे त्याला पी एन जंक्शन डायोड म्हणतात. सायंटिफिक नाव झालं त्याचं पी एन जंक्शन डायोड, म्हणजे थोडक्यात साधा डायोड. तर आपल्याला डायोड जे काय तयार केला होता, पी टाईप आणि एन टाईप दोघं एकत्र करून हा जो डायोड तयार केला होता, हा जो तयार केला होता तो डायोड आता मी काय करतो, तो डायोड साधा डायोडचं इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल असं आहे. ह्या साधा डायोड आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल असं आहे. इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल हे पॉझिटिव्ह आणि इकडचं टोक निगेटिव्ह, म्हणजे इकडचं पॉझिटिव्ह पी टाईप म्हणजे इकडं पॉझिटिव्ह झालं, हे इकडचं एन टाईप म्हणजेच निगेटिव्ह झालं, निगेटिव्ह. तर त्याचं हे कन्स्ट्रक्शन झालं. हे कन्स्ट्रक्शन जे येते हे कन्स्ट्रक्शन झालं. याला ए म्हणजेच पॉझिटिव्ह टर्मिनल झालं आणि हे बी म्हणजेच निगेटिव्ह टर्मिनल झालं, निगेटिव्ह बाजूचं. तर त्या डायोडचं इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल असं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, एवढंच नाही असं. ते झालं इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल साध्या डायोडचं. त्यामुळे हा फॉरवर्डमध्ये जोडला म्हणजेच हा जोडता येईल मला, बॅटरीला मागाशी जोडला होता तसा. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह फॉरवर्ड कनेक्शन झालं, आणि रिव्हर्समध्ये जोडला म्हणजे काय, पॉझिटिव्हला निगेटिव्ह आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह, हे झालं रिव्हर्स कनेक्शन. सिम्बॉलिकली दाखवता येईल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह रिव्हर्स बायसमध्ये जोडला. बेसिक लक्षात घेतलं का आपल्याला पाहिजे तेवढं करता येतं. ते तेवढ्या मी करून दाखवलं एवढंच ते मर्यादित नसतं. तर नीट ऐकायचं आता. फॉरवर्ड बायसमध्ये हा डायोड वर्क होतो, रिव्हर्समध्ये काय होतो, वर्क नाही होत. त्यामुळे जस्ट दॅट यूज हॅज अ किंवा दॅट इज जस्ट लाईक अ ऑफ स्विच म्हणून असतो. त्यामुळे स्विच म्हणून त्याचा वापर करता येतो, साधा डायोड. ठीक आहे, मी अजून साध्या डायोडचंच बोलतो. अजून ते साध्या डायोडचंच बोलतो. तर साध्या डायोडचं नंतर पुढचं बघू. हा साधा डायोड घेतला मी, एकच डायोड घेतला. तर सिम्पल डायोड ज्या म्हणजे साधा डायोड जो आहे पी एन जंक्शन डायोड किंवा निस्ता डायोड म्हणा, दॅट कॅन बी यूज ॲज अ रेक्टिफायर. रेक्टिफायर म्हणून त्याचा मेन यूज जो होतो रेक्टिफायर म्हणून वापरतात. व्हॉट इज अ रेक्टिफायर? रेक्टिफायर म्हणजेच ए सीचं, ए सी व्होल्टेज, ए सी करंट जो आपण म्हणतो ए सी करंट, ए सीचं रूपांतर डी सीमध्ये करणं, ए सीचं कन्व्हर्जन डी सीमध्ये करणं, ए सी व्होल्टेजचं कन्व्हर्जन डी सी व्होल्टेजमध्ये करणं, हे जे काय कन्व्हर्जन ए सीचं डी सी करणं, दॅट इज कॉल्ड रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशन. तर सिम्पल डायोड कॅन बी यूज्ड ॲज अ रेक्टिफायर. रेक्टिफायर म्हणून वापरतात, रेक्टिफायर म्हणून तो वापरतात. म्हणजे ए सीचं डी सीमध्ये रूपांतर करण्यासाठी. आपलं जो करंट आलेला असतो इलेक्ट्रिसिटीचा वरून एम एस सी बीकडून जो काय आलेला असतो तो ए सी करंट असतो. तर ए सीचं डी सीमध्ये रूपांतर करण्यासाठी साधा डायोड वापरतात. त्याच्यामध्ये परत पूर्ण ए सी सायकल, आता ए सी सायकलच आपल्याला कळत नाही, त्याला मी काय करणार. ए सी करंट जो आहे तो ए सी आपल्या भारतामध्ये जे काय इलेक्ट्रिसिटी मेन इलेक्ट्रिसिटी आहे ती 230 व्होल्ट, 230 व्होल्ट ते 250 व्होल्ट आपली इलेक्ट्रिसिटीचं व्होल्टेज रेटिंग आहे. 230 ते 250 म्हणजे तेवढं व्हेरी होतं.
आणि त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 50 हर्ट्ज आहे. आपण जे काय इलेक्ट्रिसिटी वापरतो त्याचं व्हेरिएशन 220 ते 230 ते ॲक्च्युली 250 पर्यंत होतं. खतरा लिहिलेलं असतं इलेक्ट्रिसिटीच्या बोर्डवर. त्याचं जे व्होल्टेज आहे 230 व्होल्ट असतं आणि त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असते भारतातली. बाकीच्या ठिकाणची वेगवेगळी असू शकते. त्या टाईपने आपण ती तयार केलेली. तर हे जे काय AC व्होल्टेज आहे आपलं 230 ते 250 असतं. आता ACचा अर्थ नीट बघायचा. एका सायकलमध्ये आत्ता आपण पाहिलं एका सेकंदात 50 त्याच्या सायकल होता. म्हणजे AC काय आहे? AC जे काय असतं ते एका सायकलमध्ये एका सायकलमध्ये ते असं हाफ पार्ट जो आहे तो असा होतो. अर्धी सायकल जी येते अशी येते आणि अर्धी सायकल जी येते अशी येते. म्हणजे साईन वेव्ह सारखं येतं. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत असतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एका सायकलमध्ये ते हाफ पार्ट जो आहे तो पॉझिटिव्ह होतो आणि हाफ पार्ट निगेटिव्ह होतो. मग AC कंटिन्यू बदलत असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह एका सेकंदात ते 50 वेळेस पॉझिटिव्ह होईल आणि 50 वेळेस निगेटिव्ह होईल. आपण असं बोलतो पण ते तेवढंही नाही होत खरं. त्याच्या पुढे जाऊन अजून होतं. पॉझिटिव्ह होत असताना ते काय असं कंटिन्यू सारखं नाही राहत. पॉझिटिव्ह जरी होतं तर ते कंटिन्यू बदलत असतं. म्हणजे पॉझिटिव्ह जरी झालं तर पॉझिटिव्ह होताना ते परत जास्त जास्त होऊन मॅक्सिमम होतं. पॉझिटिव्हला 0 होतं, हाफ सायकल संपली. निगेटिव्हकडं वाढत वाढत जाऊन ते मॅक्सिमम होतं, नंतर 0 होतं. निगेटिव्ह हाफ सायकल संपली. ही पॉझिटिव्ह हाफ सायकल झाली, ही निगेटिव्ह हाफ सायकल झाली. तर ACचं रूपांतर DCमध्ये करतात. म्हणजेच काय, हे जे काय व्होल्टेज आहे आणि इकडं काय आहे म्हणजे ॲक्च्युली हे टाईम आहे आणि हे व्होल्टेज आहे. तर ACचं रूपांतर DCमध्ये करायचं म्हणजे काय करायचं, हे जे काय बदलणार आहे व्हॅरी होणारं प्लस मायनस. नुसतं प्लस मायनस होत नाही. मी आत्ता पाहिलं कंटिन्यू प्लस होताना ते कंटिन्यू बदलतं आणि मायनस होताना कंटिन्यू बदलतं. तरी मी साधे शब्द वापरतो. अल्टरनेटली पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे हे जे काय व्हेरी होतं अल्टरनेटिंग करंट शब्दातच अर्थ आहे. त्याच्याऐवजी ते अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग व्होल्टेज AC सायकल. तर हे जे काय व्होल्टेज हे कंटिन्यू बदलतं ते कॉन्स्टंट करणं. हे कॉन्स्टंट करणं याला DC म्हणतात. म्हणजे कंटिन्यू सारखं राहणं. अल्टरनेट प्लस मायनस न होणं त्याला ACचं DCमध्ये रूपांतर करणं म्हणजे हे जे काही कंटिन्यू बदलत ते कॉन्स्टंट राहणं त्याला DC म्हणतात. तर ACचं DCमध्ये रूपांतर करणं दॅट इज कॉल्ड रेक्टिफिकेशन. तर सिम्पल डायोड कॅन बी यूज ॲज अ रेक्टिफायर. हे बेसिक आता नीट ऐकायचं आपल्याला, त्यालाच भरपूर वेळ लागणार आहे. तर तो रेक्टिफायर म्हणून वापरतात. तर ते करण्याचे मी सर्किट डायग्राम काढतो आता. ते करण्यासाठी आपल्याला हे लागतो ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल असं आहे. हा ट्रान्सफॉर्मर झाला. ट्रान्सफॉर्मरचं कार्य काय आहे? ट्रान्सफॉर्मर काय करतं? ट्रान्सफॉर्मर इथं जर आपण AC व्होल्टेज दिला तर याला AC. मी आत्ता बोललेलं AC म्हणजेच हे मगाशी मी दाखवला याचा अर्थ जो आहे तेच इथं दाखवलं. AC सिग्नल असा दाखवतात. म्हणजे थोडक्यात हे दाखवतो आपण ती वेव्ह अशी अल्टरनेटली बदलणारी. हे AC सिग्नल झाला. AC इथं लिहायची गरज नाही. इथं सिम्बॉलिकली जे दाखवलं मी त्याच्यातच दिसत असतं. हे AC झालं. AC इनपुट झालं. ट्रान्झिस्टरचं हे सॉरी ट्रान्सफॉर्मरचं जे काय सिम्बॉल आहे अशी कॉईल आहे दाखवतात. एक दोन कॉईल असतात त्याच्या. हे सिम्बॉल झालं इलेक्ट्रॉनिक्स. मध्ये 2 लाईन आणि इकडं परत दुसऱ्या बाजूला परत दुसरी कॉईल. ही प्रायमरी कॉईल झाली. मी प्रायमरी P1 आणि P2 याचे 2 टोकं कुठं जोडले मी AC सर्किटला. AC करंट जो आला आपला वरनं इलेक्ट्रिसिटी त्याला जोडलं हे ट्रान्सफॉर्मरचं. आणि ट्रान्सफॉर्मरचे दुसरे कॉईलचे दुसरे टोकं त्याला सेकंडरी टर्मिनल्स म्हणतात. त्याला मी काय केलं, इथं मी एक डायोड घेतला. डायोड जो आहे तो असा जोडला. डायोडचं पॉझिटिव्ह टर्मिनल मी ह्या बाजूला जोडलं आणि डायोडचं निगेटिव्ह टर्मिनल मी याला जोडलं. याला जोडलं S2ला. आणि मग याच्या अक्रॉस काहीतरी मी रेजिस्टन्स जोडला
आणि याच्या अक्रॉस व्होल्टेज मोजलं. हे होईल आउटपुट व्होल्टेज. हे होईल आउटपुट व्होल्टेज. हा जो आहे तो काय रेजिस्टन्स काहीतरी झाला, लोड रेजिस्टन्स झाला. ह्या डायोडला मी डी म्हणतो. एकच डायोड आहे त्यामुळं D1 म्हणत नाही. तर हे जे काय काढलं मी, इथं काय होणार आहे, एकच डायोड वापरला. एक डायोड वापरला तर अर्धी सायकल, एसीची अर्धी सायकल फक्त आपल्याला काय होणार आहे, DC मध्ये रूपांतर होणार आहे. समजा एसी सायकल मी ही घेतली, आता इथं काढलं एसी व्होल्टेज जर काढलं, समजा हे टी वर्सेस व्होल्टेज. आत्ता मी जे काय काढलं होतं हे एसी व्होल्टेज काढलं मी, एसी सायकल दाखवल्या मी. इथं किती दाखवल्या, इथपर्यंत एक सायकल, इथपर्यंत दोन, दोनच सायकल दाखवतो. ठीक आहे, दोन सायकल दाखवल्या एसीच्या. इकडं टाईम दोन सायकल दाखवतो. हे एसी व्होल्टेज झालं, व्ही इनपुट. चित्रात दिसतं ते एसी इनपुट दिला तर नीट ऐकायचं. तर एसी सिग्नल जो आहे तो अल्टरनेटली पॉझिटिव्ह होतं. समजा पहिल्या हाफ सायकलला हा पॉझिटिव्ह झाला तर हा निगेटिव्ह असेल, पुढच्या हाफ सायकलला हा निगेटिव्ह होईल, हा पॉझिटिव्ह होईल. तर वर्किंग बघायचं आता. तर ड्युरिंग फर्स्ट हाफ सायकल म्हणजे ह्या हाफ सायकलला, ह्या पहिल्या हाफ सायकलला जो काय आला, ह्या हाफ सायकलला हे S1 पॉझिटिव्ह असेल, S2 निगेटिव्ह असेल. हे पॉझिटिव्ह ॲक्च्युली हे इकडचं पॉझिटिव्हच आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. इथं ह्या डायोडमधनं करंट फ्लो होणार आहे, डायोडमधनं करंट फ्लो होणार आहे, रेजिस्टन्समधनं करंट फ्लो होणार आहे. ह्या टाईपने इथं करंट फ्लो झाला आणि त्यामुळे तिथं आउटपुट व्होल्टेज आलं. त्यामुळे तिथं आउटपुट व्होल्टेज आलं. त्यामुळं तिथं आउटपुट व्होल्टेज आलं. याच्या करस्पॉन्डिंग आउटपुट व्होल्टेज आलं काहीतरी, आउटपुट व्होल्टेज काहीतरी आउटपुट व्होल्टेज आलं. ठीक आहे, काहीतरी आउटपुट व्होल्टेज आलं. या पहिल्या हाफ सायकलला पॉझिटिव्हला आउटपुट व्होल्टेज आलं, म्हणजे तिथं आउटपुट व्होल्टेज आलं. आता दुसऱ्या निगेटिव्ह हाफ सायकलला काय झालं, हा S1 निगेटिव्ह झाला, S2 पॉझिटिव्ह झाला. हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे हा डायोड रिव्हर्स बायसमध्ये झाल्यासारखा झाला. त्यामुळे निगेटिव्ह हाफ सायकल हा डायोड कंडक्ट नाही होणार, त्यामुळे करंट याच्यातनं जाणार नाही. हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजेच काय झालं, मायनस प्लस म्हणजेच रिव्हर्स बायसमध्ये झाला हा डायोड. त्यामुळं पुढच्या दुसऱ्या निगेटिव्ह हाफ सायकलला तिथं व्होल्टेज आलं नाही. पॉझिटिव्ह हाफ सायकलला काहीतरी व्होल्टेज आलं होतं, निगेटिव्हला झिरो आलं. परत सेम टाईपनी पुढची पॉझिटिव्ह हाफ सायकल जेव्हा सुरू होईल तेव्हा मग तिथं तो डायोड कंडक्ट होईल. त्याच्या पुढच्या निगेटिव्ह हाफ सायकलला डायोडचं कंडक्ट होणार नाही. हां, म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलला इथं आउटपुट व्होल्टेज आलं, आउटपुट व्होल्टेज आलं. निगेटिव्ह हाफ सायकलला आउटपुट व्होल्टेज झिरो आलं. परत पुढच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला आउटपुट व्होल्टेज आलं. निगेटिव्ह हाफ सायकलला इथं आउटपुट व्होल्टेज झिरो आलं. पुढच्या हाफ सायकलला आउटपुट व्होल्टेज आलं. पुढच्या हाफ सायकलला निगेटिव्हला आउटपुट व्होल्टेज झिरो आलं. म्हणजे फर्स्ट हा पॉझिटिव्ह हाफला डायोड कंडक्ट झाला, आउटपुट आलं. सेकंड पॉझिटिव्ह हाफ सायकलला डायोड कंडक्ट झाला, इथं डायोड कंडक्ट नाही होत, इथं कंडक्ट झाला, इथं कंडक्ट झाला. तर ॲक्च्युली हे एसीचं DCमध्ये रूपांतर झालं, हे आउटपुट व्होल्टेज. आणि हा टाईम थोडं नीट ऐकायचं, हे पूर्ण DCमध्ये नाही. याला आपल्याला काय पुढं हे वापरून अजून काय करावं लागतं आपल्याला, फिल्टर वापरून, कपॅसिटर वापरून मग हे हळूहळू असं सरळ करावं लागतं. हे जे आलं, इथं डायोड कंडक्ट झाला, इथं डायोड कंडक्ट झाला. मग अशी मी बोललो आउटपुटला असं पूर्ण कॉन्स्टंट येणं, त्याला म्हणतात खरं DC. तर पुढं आपल्याला फिल्टर सर्किट वापरून, कपॅसिटिव्ह सर्किट वापरून हे जे हे असं जे हे आपल्याला सरळ करता येतं, म्हणजे असं सरळ सरळ करता येतं. तर इथं हेच झालं हाफ वेव्ह रेक्टिफायर. म्हणजे एक डायोड जर वापरला तर काय होतं,
AC सिग्नलची फक्त इथं पॉझिटिव्ह सायकल रेक्टिफाय होणारे, हाफ सायकल रेक्टिफाय होणारे. पॉझिटिव्ह हाफ इथं रेक्टिफाय झाली, निगेटिव्ह नाही झाली. हाफ वेव्ह रेक्टिफायर झाला. सिंगल डायोड वापरला तर तो हाफ वेव्ह रेक्टिफायर झाला. समजा हा डायोड मी इथं काढून इथं डायरेक्ट कंटिन्यू कनेक्शन केलं असतं आणि इथं जोडला असतं तर काय झालं असतं, तो निगेटिव्ह हाफ सायकलला कंडक्ट झाला असता. इथं जे निगेटिव्ह हाफ सायकलला तो कंडक्ट नाही झाला, तर त्याऐवजी तो निगेटिव्ह हाफ सायकलला कंडक्ट झाला असता. हे जर आत्ता मी बोललेलं कळत असेल तर हे पॉझिटिव्ह असेल, हे पॉझिटिव्ह कधी येतं, पॉझिटिव्ह फॉरवर्ड डायरेक्ट करंट फ्लो झाला. हां, हे पुढच्या हाफ सायकलला निगेटिव्ह झालं तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह. हां, म्हणजे हा रिव्हर्स बायसमध्ये झाल्यासारखा झाला, करंट फ्लो होणार नाही. म्हणजे इथला डायोड इथं जोडला तर तो निगेटिव्ह हाफ सायकलला तो त्याच्यातनं करंट फ्लो होणार नाही, त्यामुळे निगेटिव्ह सायकल तिथं रेक्टिफाय होणार नाही. निगेटिव्ह सायकल रेक्टिफाय होणार नाही, म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल फक्त तिथं रेक्टिफाय झाली. तोच डायोड जर इथं जोडला तर उलटं होईल, निगेटिव्ह हाफ सायकल रेक्टिफाय होईल, पॉझिटिव्ह होणार नाही. मग सिंगल डायोड कॅन बी यूज ॲज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर. हे झालं हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता पुढचं ऐकायचं सेम बेसिकनुसार. आता फुल वेव्ह रेक्टिफायरचं चित्र मी इथंच काढतो, डायग्राम इथंच काढतो. हा असा जसा डायोड जोडला तसा अजून इथे एक डायोड जोडतो, अजून इथे एक डायोड जोडतो. कसा जोडला मी तो, सेम टाईपनी सरळ जोडला. म्हणजे इकडं पॉझिटिव्ह घेतलं याचं आणि इकडं निगेटिव्ह घेतलं. ह्या डायोडला D1 म्हणतो, ह्या डायोडला D2 म्हणतो. थोडं नीट ऐकायचं आता. हा ट्रान्सफॉर्मर सगळं तसंच, फक्त आता आपल्याला काय करावं लागेल, थोडं नीट ऐकायचं आता. त्याच्यात आणि याच्या सर्किटमधला फरक नीट लक्षात घ्यायचा. आता हे दोन्ही एकत्र करून ह्या टाईपने जोडले. दोन्ही एकत्र करून ह्या टाईपने जोडले. इथं आपल्याला एक सेंट्रल टॅप ट्रान्झिस्टर जो येतो, असं तिसरी वायर पण असते, सेंट्रल टॅप ट्रान्झिस्टर लागणारे. हे तिसरी वायर मी सेंट्रल टॅप ट्रान्झिस्टर घेतला, सेंट्रल टॅप ट्रान्झिस्टर घेतला. आणि मग मी ह्या दोघांचं कॉमन नीट बघायचं. इलेक्ट्रिक सर्किट काही नाही काढायचं. सर्किटचं बेसिक कळत असेल तर इथनं मी आणि ह्या दोघांमध्ये मी लोड रेजिस्टन्स जोडला, लोड रेजिस्टन्स, आणि याच्या अक्रॉस आउटपुट घेतला, याच्या अक्रॉस आउटपुट व्होल्टेज घेतलं. तर हे जे काय चित्र झालं, आता दोन डायोड वापरले मी, D1 आणि D2. त्याचं वर्किंग पण बघणार आहे आपण. असं जोडलं तर नीट बघायचं, हे काही नाही काढलं मी. हे दोघं कॉमन करून ते इकडं पुढं केलं आणि लोडला इकडं मी सेंट्रल टॅप, जे काय आहे ते सेंट्रल टॅपला हे इथं जोडलं. ते जे काय इलेक्ट्रॉनिक सर्किट झालं, हे दोन डायोड जोडून तर इथं पूर्ण सायकल आता रेक्टिफाय होणार आहे. याला म्हणतात फुल वेव्ह रेक्टिफायर. शब्दांमध्येचे मग अशी फक्त हाफ पार्ट रेक्टिफाय झाला होता, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. डायोड D1 इथं होता का, इथं मी त्यानुसार बोललो होतो. तर तसं आता असे दोन डायोड जोडले तर पूर्ण वेव्ह रेक्टिफाय होणार आहे, म्हणजे पूर्ण AC डी सीमध्ये रूपांतर होणार आहे. आता मगाच्या सारखंच नीट ऐकायचं. हा S1 जेव्हा पॉझिटिव्ह असेल, S1 पॉझिटिव्ह असेल तेव्हा S2 निगेटिव्ह असेल. हे पॉझिटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह म्हणजे S1 डायोड काय होणार आहे, त्यावेळेस कंडक्ट होणार आहे. S1 डायोड कंडक्ट होणार आहे. आणि त्याच वेळेस हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह म्हणजे S2 जो तो काय असणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे रिव्हर्स बायसमध्ये झाला. हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह म्हणजे डायोड D2 निगेटिव्ह काय झाला, रिव्हर्स बायस झाला. म्हणजे ड्युरिंग फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल D1 इज इन फॉरवर्ड बायस अँड D2 इज इन रिव्हर्स बायस. त्यामुळे हे रिव्हर्स बायसमध्ये असल्यामुळं हा करंट असा इकडं नाही येणार, हा करंट असा इकडं जाणार आहे. ह्या टाईपनी करंट जाणार आहे, ह्या टाईपनी करंट गेला, पूर्ण लूपमधनं करंट गेला, लोडमधनं करंट गेला. त्यामुळं आउटपुट व्होल्टेज आलं मगाच्या सारखंच आहे.
आउटपुटला व्होल्टेज आलं. आता बघायचं आता पुढचं पुढचं फक्त आता ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल. आता ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल काय झालं, हे प्लसचं मायनस झालं, हे मायनस झालं, त्यामुळे हे निगेटिव्ह पॉझिटिव्हला जोडल्यासारखं, म्हणजे ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल D1 इज इन रिव्हर्स बायस प्लस मायनस, आणि त्याच वेळेस हा निगेटिव्ह म्हणजे हा पॉझिटिव्ह होणार आहे, त्यामुळे हे पॉझिटिव्हचं पॉझिटिव्हला जोडल्यासारखं झालं. म्हणजे D2 काय होणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकलला D1 जो येतो रिव्हर्समध्ये असणार आहे, आणि प्लस प्लस म्हणजे D2 जो येतो फॉरवर्डमध्ये आहे. त्यामुळे निगेटिव्ह हाफ सायकलला इकडनं असा करंट फ्लो होणार आहे याच्यातनं, निगेटिव्ह हाफ सायकलला याच्यातनं ह्या टाईपनी करंट फ्लो होणार आहे. D2 जो येतो फॉरवर्ड बायसमध्ये आला, त्यामुळे निगेटिव्ह हाफ सायकलला ह्या टाईपनी करंट फ्लो होणार आहे. हे बाण जे दाखवले मी रेडचे, ह्या टाईपनी करंट इथून असा याच्यातनं ह्या डायरेक्शननी असा फ्लो झाला, ह्या डायरेक्शननी. तर ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकलला काय झालं, D2 कंडक्ट झाला, D1 जो येतो रिव्हर्स बायसमध्ये तो कंडक्ट नाही झाला. तर इथं निगेटिव्ह हाफ सायकलला D2 कंडक्ट झाला, ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल D2 कंडक्ट झाला. सेम फॉर्मॅटने आता पुढच्या सायकलला होणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलला इथं D1 कंडक्ट होणार आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलला पुढच्या परत D1 कंडक्ट होणार आहे, आणि निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, D2 कंडक्ट होणार आहे. म्हणजे पॉझिटिव्हला हा कंडक्ट होतो, आणि निगेटिव्ह हाफ सायकलला हा कंडक्ट होतो. इथं डायग्राममध्ये दिसतं. त्यामुळे इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टोटल सर्वच, म्हणजे दोन्ही याला आउटपुट आलं. त्यामुळे इथं पूर्ण सायकल प्लस मायनस इथं दोन्ही सायकल इथं आउटपुट आलं. म्हणजेच काय झालं, आउटपुटला काहीतरी आउटपुट आलं, म्हणजेच काय झालं, ती रेक्टिफाय झालं. मी आत्ता बोललो हे पूर्ण असं सरळ नाही, फिल्टर सर्किट वापरून ते सरळ करावं लागतं, कपॅसिटिव्ह फिल्टर, मग ते सगळं खरं DC दिसतं आपल्याला. ते झालं फुल वेव्ह रेक्टिफायर. 2 डायोड वापरले. फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणजे साधा डायोड कॅन बी यूज ॲज अ रेक्टिफायर, सिंगल वापरला तर हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणून तो वर्क होतं. कधी कोणती सायकल कसं कंडक्ट होतं, डायोडचं बेसिक कळत असेल, आपण पाहिलं, ते डोक्यात घेतलं तर तो फॉरवर्डमध्ये कधी झाला, रिव्हर्समध्ये कधी झाला, करंट कसा गेला, आपल्याला हे सगळ्या गोष्टी बेसिक कळाव्या लागतात. आपण ते कळून नसतं घेतलं, हजारो ठिकाणी झालेलं असतं. करंट इलेक्ट्रिसिटी त्याच्यात करंट बिरंट कसा फ्लो होतो काय, तर ड्युरिंग कोणत्या सायकलला कोणता पार्ट किंवा कोणता डायोड कंडक्ट होतो, त्यानुसार सिंगल डायोड जर असेल तर दॅट कॅन बी यूज ॲज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर, आणि डबल डायोड असेल तर दॅट कॅन बी यूज ॲज अ फुल वेव्ह रेक्टिफायर. अजून 4 डायोड वापरून असं ब्रिजसारखं विस्टर्न ब्रिजला जसे 4 रेजिस्टन्स वापरले होते, तसे 4 डायोड वापरून आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफिकेशन करता येतं, 4 डायोड वापरून. 2च पार्ट आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे 4 डायोड वापरले म्हणजे 4 गोष्टी रेक्टिफाय होतील असं नाही. प्लस आणि निगेटिव्ह म्हणजे दोन्ही हाफ सायकल इथं जशा रेक्टिफाय झाल्या, म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफाय झाली. इनपुट जे होतं त्याचं पूर्णच्या पूर्ण पार्ट रेक्टिफाय झाला. तसं 4 डायोड वापरून आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर बनवता येतो. हा 2 डायोड वापरून फुल वेव्ह रेक्टिफायर झाला, तसा 4 डायोड वापरून रेक्टिफायर होतो तयार. त्यामुळे फुल वेव्ह रेक्टिफायरसाठी 2 किंवा 4 डायोड वापरतात. हा क्वेश्चन MCQज असतात. तर आपल्याला त्याला म्हणतात ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायरमध्ये काय होणार आहे, 4 डायोड असतील. आत्ता मी बोललो व्हिस्टन ब्रिजमध्ये जसं असतं तसं आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, तरी ते 4 डायोड जर असेल तर काय होणार आहे, फुल वेव्ह रेक्टिफाय होणार आहे. 2 डायोड असेल तर फुल वेव्ह रेक्टिफाय होणार आहे. सिंगल डायोड असेल तर हाफ वेव्ह रेक्टिफायर होणार आहे. ठीक आहे, आपण हे साध्या डायोडचं बेसिक पाहिलं आणि त्याचे मेन ॲप्लिकेशन पाहिलं, रेक्टिफायर म्हणून तो कसा यूज होतो, हाफ वेव्ह रेक्टिफायर किंवा फुल वेव्ह रेक्टिफायर. तर पुढच्या सेकंड सेशनमध्ये ॲक्च्युली आता आपला हा म्हणजे डायोडचे जे काय टाईप्स आहे, आपला 12वीचा सिलेबस सुरू झाला. सेमी कंडक्टर डिव्हाइस हा डायोडच्या आधीचा भाग जो होता तो 11वीचा भाग होता,
आणि आता डायोड जे काय पहिलं डिव्हाइस जे सेमी कंडक्टर हे आत्ता आपण काढलेलं साधा डायोड, त्याला पी एन जंक्शन डायोड म्हणतात. हे सेमी कंडक्टरचं पहिलं डिव्हाइस झालं. तर त्याचं आपण आत्ता त्याचं कन्स्ट्रक्शन किंवा त्याचं वर्किंग, फॉरवर्डमध्ये काय होतं, रिव्हर्समध्ये काय होतं, त्याची आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स फॉरवर्ड रिव्हर्समध्ये पाहिलं, त्याचं हाफ वेव्ह रेक्टिफिकेशन पाहिलं, फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणून तो कसा यूज होतो हे पाहिलं. म्हणजे त्या साध्या डायोडचे बेसिक ॲप्लिकेशन पाहिले. आता याच्यानंतर पुढचा पार्ट जो आहे सेकंड पार्टमध्ये त्या डायोडचे टाईप्स बघणार आहे आपण. आणि मग पुढं कंटिन्यू 12वीच्याच टॉपिकशी रिलेटेड 12वीचं सिलेबस पुढं कंटिन्यू होतो. ठीक आहे, थांबतो मी इथं. थँक्यू व्हेरी मच.